पुढचं काय मग आता नवीन काय मी आता सध्या नाही सांगत. हे काय सांगितलं? त्यामुळे असं ठरवून ठेवलं की हे त्याच्यानंतर रिबूट त्यामुळे डायरेक्ट पुढचं मग कुठेतरी युरोप प्रिन्स विन्स. संतोष या सिनेमाची कथा यातला जो एक इन्सिडेंट जिथून कथा सुरू होते तो खऱ्या आयुष्यात त्याच्यासोबत आणि कुशल सोबत घडला. फक्त आता मी सांगणार आहे विजूना की एक कोणतरी छान फिमेल लीड घ्या. विजू ऐकतोच ना रे. काय ऍडव्हेंचर किंवा असं काय करता का? मी बऱ्याच वेळेला ऍक्टर असण्याचा खूप गैरफायदा उचलतो या बाबतीत. मी कुठे गावात शूटिंग वगैरे असतो ना असं कोणी सही वगैरे मागायला येतं ना तुम्ही इथे राहता का तुमच्या घरी जेवायला येतं? कोकणात विकण्यात गेलं मी सरळ विचारतो कोणालाच नाही म्हटलेलं आय लव्ह यू मुलीला. मी म्हटलंय की आणि मग झालं ते थोडं थांबलं मग संपलं. खूप मुली बघतात ना सर्व काही. म्हणूनच सांगितलं होळी पेटली की रात्री 12 नंतर ते जे लोक असतील ना त्यांच्या गॅलरीत वाळत घातलेले कपडे किंवा बादल्या वगैरे असतात ना त्या किंवा घराच्या बाहेर ठेवलेल्या ते आम्ही होळीत टाकायचो. म्हणजे आता जरी मोरयाचा ऐकला डायलॉग ना काहीतरी त्याच्यात क्वालिटी आहे. वहिनी सकाळी 6 वाजता कामावर जातात ती संध्याकाळी 4 वाजता घरी न जातात डायरेक्ट मंडपात येतात मंडपाची कामं करतात रात्रभर डेकोरेशनची कामं करतात सकाळी 6 वाजता परत कामावर जातात उभट सुपट. मला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात की उद्या अशी वेळ येईल की उद्या कामं वगैरे समजा कमी होतील वगैरे तर मला त्याचं अजिबात टेन्शन येत नाही कारण मी इतका उत्तम छान जेवण बनवतो ना. मी साधी वडापावची बुर्जीची गाडी टाकली ना कुत्र्यासारखी गर्दी होईल तिकडे. हो ज्याला आपण सिनेमात बघून आपण पण ऍक्टर होऊया का असा विचार केला होता. त्या व्यक्तीबरोबर काम करणं त्या व्यक्तीची ओळख असणं त्याचा नंबर माझ्याकडे असणं इट्स व्हेरी अमेझिंग थिंग. इन अँड ॲज संतोष जोईकर जेव्हा आपलं येतं ना तेव्हा खूप स्वप्न त्यानंतर त्या खूप जबाबदाऱ्या सगळं एकत्र येतं आपल्याकडे. छावाचे वेळेला फार ट्रोलिंग झालं ना. आणि हेट्रेट कमी करा यार. तो हेट्रेट काढून टाका मनातला. ज्या दिवशी असं होईल ना की मला मुश्किल होईल गाडीतून उतरून इथपर्यंत येणं तेव्हा असं वाटेल का कुछ तो किया लाईफ में. असा पॉझिटिव्ह जर आपण आउटलुक ठेवला तरी स्ट्रगल ते आहे ना. काम मिळेपर्यंत तुम्ही कुणी नसता. जेव्हा तुम्ही कुणी होता तेव्हा ते कुणी आहोत हे टिकवण्याकरता स्ट्रगल मोठं आहे ना. मग त्याच्यानंतर अक्षय खन्नाशी झालं का बोलणं कधी? ह्या गोजीरवाण्या घराच्या वेळेला तर त्यात माझी एक स्टाईल फेमस झाली होती. तुम्ही तो त्यातला संतोष जोईकर मला बाहेर काढून टाकायचं त्यावेळेपुरतं. नुसतं ओरडलं चिडलं रडलं तुम्ही ऍक्टर होत नाही. आता कुठली एखादी सिरियल आली डेली सोप मराठीतली तर घेणार काम. टीव्ही करायला मला प्रॉब्लेम नाहीये मला डेली सोप करायला प्रॉब्लेम आहे. अवधूत गुप्त्यांबरोबरचा कास्टिंगचा काहीतरी एक मला अवधूतनी फोन केला अरे निच्चड माणसा तुम्ही त्याच्या बरोबर तेवढं चांगलं काम कसं करू याऐवजी ह्याची कशी वाट लावू ह्याला कसं कमी खाली पाडू ह्याचा विचार करावा लागतो ना. तेव्हा मी प्रामाणिकपणे सांगतो मोठ्या मनाने ठरवा की आपल्याला काही येत नाही गप बाहेर पडा. नमस्कार संतोषजी तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. एक तर सर्वात आधी आय एम सो सॉरी आधीची डेट ठरली होती तेव्हा मी येऊ शकलो नाही. आय एम सो सॉरी कारण अचानक काम आलं त्यामुळे निघावं लागलं. आय एम सो सॉरी. नो प्रॉब्लेम. तुमचा पिक्चर बघितला मामाच्या गोव्याला जाऊया. अरे काय धमाल आहे. तुम्ही 3 जण मिळून धमाल करता. हो म्हणजे काय आणि मला असं वाटतं ते स्ट्रगलर सालामध्ये जे तुमची जी केमिस्ट्री जमली होती हा. आणि आता ती तुमच्या त्या पिक्चरमध्ये एवढी धमालपणे सस्पेन्सपणे हो आणि ॲक्शनपणे. ॲब्सोल्युटली. मी ही फिल्म एक तर स्ट्रगलर्स आला आमचं सिरीज जी आहे तिथून ती करत असताना अनेक वेळेला असं विषय व्हायचा विजूकडून पण किंवा कुशल सगळ्यांकडूनच की यार ह्याच्यावर सिनेमा झाला तर कसा होईल. बरेच बाहेरची लोक पण आम्हाला विचारायचे यार आता याचा एक काहीतरी सिनेमा बनवा सिनेमा फॉर्ममध्ये बनवा. त्या सगळ्या जुगाडमध्ये विजू होताच पण त्याला मनासारखी गोष्ट मिळत नव्हती. आणि मग ही गोष्ट मिळण्याचं कारण विजूबरोबर तुम्ही बोलला असाल किंवा बोलाल तेव्हा तो सांगेल. कारण या सिनेमाची कथा यातला जो एक इन्सिडेंट जिथून कथा सुरू होते तो खऱ्या आयुष्यात त्याच्यासोबत आणि कुशलसोबत घडला. हो तिथे त्याला ती सुचली कथा आणि मग तिथून ती कथा त्यांनी बांधत ही स्टोरी पूर्ण कंप्लीट केली कथा आणि याच्यावर सिनेमा तयार झाला. म्हणजे ॲट लास्ट आम्हाला तो खरी घडली आहे. हा म्हणजे तो इन्सिडेंट घडला आणि तिथून मस्त याच्यावर सिनेमा होऊ शकतो असं विजूला वाटलं आणि विजूने मग ते त्याच्या आयडियाज आणि मग ते सगळं एलॅबरेट करून त्यांनी सुंदर स्टोरी तयार केली. आणि मग वाचन केलं सगळ्यांसमोर मग ती सगळ्यांना आवडली आणि मग हळूहळू बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या काही गोष्टी काढत काही त्यात आणखीन भरत हा सिनेमा तयार झाला. मग लोक आते गए और कारवा बनता गया. पण त्याच्यामध्ये जो मामा आहे अंकुश तर तो तुमच्या त्या 3 मित्रांच्या ह्याच्यात नव्हता आणि मग तो आला. हां
तर ते कसं वाटलं ते चौथा मित्र आला तेव्हा? हां, म्हणजे कसं आहे ना, ह्या सिनेमाची कथा की स्ट्रगलर सालामधले आम्ही चौघं. विजू माने आमचा स्ट्रगलर सालामध्ये तसा पालकच आमचा मैत्रीतला. त्यामुळे तो आम्हाला तो जाऊ शकत नाही त्या ट्रिपला, येऊ शकत नाही. पण तो आम्हाला सांगतो की माझ्याकडे 4 लोकांचं पॅकेज आहे तर आणि गोव्याचं आहे. तर मी तुम्ही सगळी जाल स्टोरी का? रिव्हील करताय पण चालेल ना म्हणजे? हो, आता रिलीज झालाय हां, ना हां, सिनेमा. मी सगळी स्टोरी नाही सांगत आहे. तर तो त्यांना देतो आणि मग ते गोव्याला जातात. तरी ठीक आहे, तुम्ही बोलतात ते बरोबर आहे. हां, थोडक्यात एकदम सांगतो. थोडक्यात. हां, मी जर मला जास्त माहिती आहे एक्साइट झालोय स्टोरी ना, पण. कारण सिनेमा रिलीज झाल्यानंतर एक्साइटमेंट जास्त हो, असते. बरोबर आहे. सो ते तिघं जातात आणि मग तिघं जाताना ते ठरवतात की काय करायचं. कोणतरी यार कारण तुम्ही चौघांचं आहे पॅकेज, मग चौथं कोणतरी पाहिजे. तर आधी मनात विचार येतात वेगवेगळे, पण मध्ये एक आपला कॉलेजचा नेहमीचा बकरा मामाला घेऊन जा. बायकांना घेऊन जात नाही तुम्ही? हा, ते जाऊ देत नाही विजू तो घेऊन मी मैत्रिणींना, आम्हाला का? तिघांना. नाही मी सिनेमाबद्दल बोलतोय. वी आर ॲक्टर्स इन सिनेमा. नाही असं का? नाही, त्याला असं म्हणजे की जर तिथे घेऊन गेलं तर माझ्या बायकोला कळेल आणि माझे वांदे होतील. अच्छा. तर मग तिघं काय करायचं. तर मग चौथा मित्र म्हणून ते त्यांच्या कॉलेजमधला जो त्यांचा मित्र असतो मामा, त्यांचं नेहमीचं गिराईक, पण मामाला घेऊन जाऊ. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा प्रत्येक मित्रांच्या हां. घोळक्यात एक कोणीतरी एक असतोच ना? असतोच जो गरजेचा असतो. आणि ते कसं असतं ना, टाइमपास. ती मैत्री जी होते ना ती काही आपोआप होत नाही. म्हणजे मला फार या गोष्टीवर विश्वास आहे की आई वडील, जन्ममृत्यू हे सगळं तिथे वरून ठरवलेलं असतं. कसं होणार आहे, आई वडील कोण मिळणार आहेत, नातेवाईक आपण निवडू शकत नाही. आपल्याला जगातनं देवानी एकच संधी दिलेली आहे, ते म्हणजे आपली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा आपले मित्र निवडण्याची. सो मित्र निवडताना आपण इतके करेक्ट निवडतो, ती देवाने मी ज्यांना अक्कल दिली ते निवडतातच. आणि मग त्या ग्रुपमध्ये एक जण असा तयार होतो जो आपोआप तयार होतो की अरे ये तो गिराईक आहे, ये तो मागताय, पण तो खूप लवेबल असतो, जवळचा असतो. त्यामुळे तसं ते मामाचं कॅरेक्टर आहे आणि आम्ही त्याला घेऊन जातो. आणि मग तिकडे गेल्यानंतर जे काही घडतं आहे, जे मी सांगितलं की विजूच्या आयुष्यात आणि कुशलच्या आयुष्यात जेव्हा असा एक इन्सिडेंट घडला, त्याच्यावर सिनेमा तयार झाला. तो काय इन्सिडेंट आहे तो मी आता इथे नाही सांगत. आत्ताच कालच रिलीज झाली आहे फिल्म. आणि तर तुम्ही फिल्म बघा. येस. तुम्ही तर बघितलीच आहे, तर तुम्हीही बघा फिल्म आणि मग बोलूच. त्याच्यामधली स्टारकास्ट मला आवडली एकदम. महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, आपला देशपांडे, हे सगळे विजू मानेचं डोकं आहे. म्हणजे पण एकही म्हणजे फिमेल ह्याच्याबद्दल काय? फिमेल काय माहिती, विजूलाच विचारलं पाहिजे. पण त्यात ऍक्ट्रेस आहेत आमच्या, नाही असं नाही. फिमेल ऍक्ट्रेस आहेत. नेहा खान आहे. पण सेंटरला नाही कोणी. सेंटरला बिकॉज ही स्ट्रगलर सालाची फिल्म आहे ना. इट्स अबाउट द 4 फ्रेंड्स. नेक्स्ट याच्यात घ्या कोणाला तरी. हा, बहुतेक मग पुढची फिल्म कदाचित त्या 4 स्ट्रगलर मुली असतील, असं काहीतरी करेल. हा, तो एक एक्स फॅक्टर लागतो ना, एखादी मुलगी आली बरोबर की मैत्रीण आली की. हा, असं एक्स फॅक्टर म्हणता येणार नाही. बिलीव्ह नॉट. पण ठीक आहे, कथेची जशी गरज असते त्याप्रमाणे असतं. सो विजू एक तर या बाबतीत खूप हुशार आहे. एक तर तो चांगला लेखक आहे, हो. उत्तम अभिनेता पण आहेच त्यातल्या त्यात. सॉरी विजू. पण तो चांगला लेखक आहे, चांगला निर्माता आहे, चांगला दिग्दर्शक आहे. आणि त्याची 10वी फिल्म आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या धाटणीतले सिनेमे त्यांनी केलेले आहेत. सो विजू त्यानंतर एक सर्वात चांगला ना ॲडव्हर्टायझिंग पर्सन आहे. हो, त्याची ब्रँड मेकिंग, Agency. ॲडव्हर्टायझिंग या बाबतीत त्याचं डोकं सॉलिड आहे. त्यामुळे त्याचं सिनेमाचं जे पॅकेजिंग त्यांनी केलेलं आहे ना, त्या बाबतीत त्यांनी करेक्ट काय म्हणतात ही मोड बांधली आहे त्यांनी मस्त. त्यामुळे त्या एवढ्या रोलसाठी महेश मांजरेकर पण आहेत. ॲटलिस्ट दे आर फ्रेंडली ॲपिरन्स, गेस्ट ॲपिरन्स म्हणून आहेत. पण महेश मांजरेकर आहेत, प्रवीण तरडे आहे, मकरंद अनासपुरे आहे. प्रवीण इन्स्पेक्टरचा रोल केलाय ना. हो, म्हणजे त्याचं तर प्रॉपर कॅरेक्टर आहे प्रवीणचं. तर ही सगळी अशी चांगली मंडळी या सिनेमात. अवधूत गुप्ते आहे, संजय जाधव आहेत. त्यामुळे मी आता सगळं सांगत नाही, पण हे सगळे आम्ही आहोत. त्यात अंकुश चौधरी, कारण ना खरं तर अंकुशचं कास्टिंग फार पण तो मामाचा दुसराच बनलाय कोणतरी. हा, नाही म्हणजे जेव्हा अंकुश ठरलं की मामा बनणार, मामा कॅरेक्टर असं एकदम गरीब आणि मग बोलसं किंवा तर थोडंसं, तर अंकुश कसं काय, आम्ही पण थोडंसं प्रश्न पडला अंकुश. आणि मग अंकुशला त्यांनी ऐकवलं आणि मग ते अंकुश आला आणि मग अंकुशनी जे काही केलं ते सिनेमात आहे. पण मजा आली. मला पण बघताना खूप मजा आली. फक्त आता मी सांगणार आहे विजूना की एक कोणतरी छान फिमेल लीड घ्या.
त्याच्यात नंतर नेक्स्ट टाइम ओके ठीक आहे. विजू ऐकतोच ना रे? ऐकणारच म्हणजे काय. आत्ता ना, आता आपण बोलायला सुरुवात केली ना, तर मला पहिलं काय स्ट्राईक झालं माहिती आहे? आवाज, हां तुमचा आवाज हां त्याच्यात काहीतरी आहे. म्हणजे असं तो एक काय सांगता येत नाही, पण मला डायरेक्ट तो चांगलं आहे मोरया की वाईट आहे? चांगलाच आहे. म्हणजे आता जरी मोरयाचा जो ऐकला डायलॉग ना, तरी आवाजातली ती धार, त्याच्यातली ती काहीतरी त्याच्यात क्वालिटी आहे. तर तो डायलॉग कसा काय झाला आणि त्याच्यात एकदम असं तुम्ही छान म्हटलाय तो डायलॉग. मोरया सिनेमा तर मी संतोष जुवेकर म्हणून तो सिनेमा, तो मन्या शिंदे मी जगलो आहे मुळात. कारण चाळीत राहणारा, सोसायटीत राहणारा प्रत्येक मुलगा या कथेशी रिलेट करेल. कारण ती वर्गणी मागणं, ती सार्वजनिक उत्सवात सहभागी होऊन ते डेकोरेशन बनवणं, आणि रात्र काकूंनी नाही जागणं म्हणणं. आणि ते सगळं हे हा इन्सिडेंट घडला आहे. अनेक वेळेला आत्ता इथे जे ऐकत असतील, ज्यांनी हे केलेलं आहे ना, त्या प्रत्येकाला कुठली तरी काकू किंवा काकाचे भेटले असतील, ज्यांनी हाकललं आहे कसली वर्गणी, काय कशाला मागता वर्गणी. आणि हा सीन जेव्हा हा अर्थात मोरयाचा तर हा अगदी म्हणजे हार्ड सीन आहे. आत्मा आहे. कारण आणि तेव्हा अवधूतनी जेव्हा हा सीन आणला तेव्हा संध्या हा सीन आहे आणि तो खूप चाललं होतं असं की काय करायचं सीन. म्हणजे तो चिन्मयकडे पण चिन्मय पण त्यात होता. चिन्मयकडे कसं, पण तो नेमका नशिबाने माझ्या वाट्याला आला. तर त्यात सचिन दरेकरने लिहिला होता तो सीन. त्यांनी लिहिला होता. मी सचिन दरेकर्स परमिशन, रायटरची परमिशन, मी त्याला म्हटलं ह्या गोष्टी टाकू का रे, यात बोलू का? तो काय म्हटलं हे असं म्हणजे काय ऍड केलं तुम्ही? म्हणजे की त्यातलं जे होतं ना की रोज ही मुलं उपटचुंब आहेत काही, ती ही कामावर रोज उपटसुंब सकाळी 6 वाजता कामावर जातात, संध्याकाळी 4 वाजता घरी जातात, मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, रात्रभर डेकोरेशनची कामं करतात, सकाळी 6 वाजता उठून पुन्हा कामावर जातात. आणि मग त्यानंतर जे म्हटलं तुम्ही ते पुढचं जे होतं त्यातलं काही ऑब्व्हियसली सचिनने लिहिलं होतं दरेकरने, पण मला त्यातलं ना एक वाक्य सुचलं होतं. कुठलं? तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवताना रडला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी. तर ते असे 1-2 वाक्य मला सुचली. तर दरेकरला बिंदास टाक, तुझा सीन आहे. सो सचिन दरेकर सारखे रायटर, थँक्यू सचिन, लव्ह यू. तर सचिन दरेकर सारखे असे खूप रायटर्स आहेत ज्यांच्यामुळे अनेक कलाकारांचं करिअर खुलतं, कारण ते मोकळीक देतात आणि तो सीन तयार झाला कारण तो जगलो आहे सीन, त्यामुळे तो असा जवळच आहे. आणि तो परफॉर्म करताना मी नेहमी सांगतो की जेव्हा खरोखर जायचं ना वर्गणी मागायला, तेव्हा असं कुठेतरी काका भेटायचं आणि ते हाकलायचे आणि असं बरंच काय काय बोलायचं की कसले पैसे, काय दंगामस्तीच करता आमच्या पैशावर, हेच करता तेच करता, अद्वा तेव्हा खूप चीड यायची. असं वाटायचं की ह्यानं. आणि मग ते आम्ही राग कधी कधी काढायचो, तसं दिवाळीत काढायचो आम्ही राग. काय करायचं? नाही दिवाळी नाही, दिवाळीत आणि होळीत? दोन होळीत. आणि होळी पेटली की रात्री 12 नंतर ते जे लोक असतील ना, त्यांच्या गॅलरीत वाळत घातलेले कपडे किंवा बादल्या वगैरे असतात ना त्या, किंवा घराच्या बाहेर ठेवलेलं, ते आम्ही होळीत टाकायचो. हां, ज्यांनी वर्गणी दिली नाही त्यांचे कपडे त्यांच्या सायकलचं सीट, स्कूटरच्या सीट वगैरे होळीत टाकून द्यायचो. म्हणून मग ते त्यांना म्हणून ते वर्गणी द्यायचे नाहीत. आणि दिवाळीत सकाळी सगळे 5-4:30ला उठतात ना, आम्ही 2-2:30 वाजता त्यांच्या कड्यांवर बॉम्ब लावून पळायचो. त्यामुळे काकूंचं म्हणणं खोटं नव्हतं, मस्ती करणारी मुलं. ते आम्हाला बडबडायचं, तो राग काढायचा कसा. तर मग आय एम सो फॉर्च्युनेट की तो राग मला काढायला मिळाला जेव्हा मी आता ऍक्टर झालो, एक कलाकार झालो आणि मोरयासारखा चित्रपट मला नशिबाने मिळाला बाप्पाच्या कृपेने. आणि मग तो सीन आला आणि मग मी म्हटलं आत्ता तो राग काढूया आपण. म्हणजे आणि मग ते सगळं मनातली वाक्य तिथे भरून काढली. म्हणजे ती कुठेतरी आहे, तो एक असा खोडसर मुलगा अजूनही आहे. हा, भरपूर भरपूर हो, कायम तोच बरोबर आहे. म्हणून तर मी खूप रिलॅक्स असतो. रिलॅक्स म्हणजे जेव्हा काही काम नसतं तेव्हा काय करता? काम नसतं पेक्षा ना, म्हणजे काम म्हणजे असं नाही, पण एक काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे असं काय ॲडव्हेंचर किंवा असं काय करता का? हो, म्हणजे काय, मला मी प्रचंड मोठा बॅकपॅकर आहे. हो, हा, मी भटक्या जमातीचा आहे कम्प्लीट. मला इतकं आवडतं ना भटकायला. तर मला ना काही काम नसेल किंवा आता काही नाही आहे, कोणाला भेटायचं नाही आहे, कुठं शूटिंग नाही आहे, तर मग मी बँक बॅलन्स चेक करतो. म्हटलं हां आणि मग महिन्याभराचे खर्च बाजूला काढून एवढे उरतात, चला मग कुठे होतं ट्रिप, बजेटमध्ये असेल तर मग मी इकडे जातो कोकणात वगैरे, महाराष्ट्रात थोडं जास्त. हां, मला एकटा फिरायला फार आवडतं. आणि माझ्या सगळ्या मित्रांमध्ये माहीत आहे
की मी प्रचंड एकटा फिरण्यात आणि मला त्याचं प्रॉपर हॉटेल बुक करून राहा हे करून राहा असं नाही आहे. मी अनप्लॅन्ड फिरतो मी कम्प्लीट. युथ हॉस्टेल टाईप्स. हां, मी हॉस्टेलमध्ये किंवा मी रादर आता लंडनमध्ये बऱ्याच वेळेला गेलो होतो. जातो मी मस्त ती एक स्लिपिंग बॅग घ्यायची, जायचं कुठे 6:30 8 वाजले की एखादं दुकान बंद झालं की त्याच्या बाजूला मस्त बॅग टाकायची, त्याच्यात ती आपण झिप बॅग. ते होमलेस लोक झोपतात तसं. हां, मस्त कुठेतरी थेम्सच्या बाजूला किंवा कुठेतरी असं मस्त तिथे Really? टाकायचं. You live a मस्त wild बोलायचं, life. छान कॉफी वगैरे घेत पुस्तक वाचत बसायचं, हेडफोन गाणी ऐकायची. सकाळी परत 4:30 5 6ला उठायचं, वॉक करत कुठेतरी 7 वाजता तिकडे कॉफी शॉप सुरू होतं किंवा तिथे छान वाईल्ड खायचं. वाईल्ड लाईफ म्हणजे मला त्याचं भयंकर वाईल्ड हे आवडतं. आहे हां, ना? मला फार भयंकर आवडतं. आणि तर मी असं ठरवतो की मग थोडं बजेट असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर जायचं, आणि अगदीच चांगलं बजेट असेल तर मग मी लंडन. आय लव्ह टू रोम इन लंडन अँड युरोप. अरे मला वा. फार आवडतं. आणि कोकण अर्थात ना, तर इथे लगेच येतो याला मोठा लंडन आवडतं वगैरे बोलते. नाही, पण मला that's खूप okay. आवडतं, तर मला आवडतं, नाही, तर मी it's काय okay, करणार. it's okay. आणि आपण वर्गणीपासून सुरुवात केली आहे. हां, म्हणजे काय, आणि खुद की कमाई पे जातो यार. आणि मजा येते फिरायला, मला प्रचंड आवडतं. आणि मी माझे असे अनेक किस्से आहेत, त्याच्यावर वेगळा इंटरव्ह्यू होईल. मी आता त्या विषयाला तुम्ही विचारलं तर मी सांगतो. एक तर हे आहेच फिरणं. मला कशा प्रकारचं फिरणं आहे ते सांगितलं मला. तर मी असं कधी येतं शूटिंगला मी जातो ना कधी. एकदा मी येत होतो कोल्हापूरवरून, ड्राईव्ह करत होतो छान, आणि मी एका ठिकाणी थांबलो कुठेतरी रस्त्याला, मस्त तिथे नदी लागते ना तिकडे थांबलो. आणि तिथे ना अशा अनेक झोपड्या, त्या मेंढ्या घेऊन फिरतात ना ते धनगर लोक, हो. त्याच्या त्या मेंढ्या उभ्या होत्या. आणि मी तिकडे गाडी घेऊन थांबलो, म्हटलं मस्त. आणि फोटो काढत होतो त्या झोपडी, ते कापडाच्या त्यांनी झोपड्या केल्या होत्या, साडीच्या गोधडीच्या वगैरे. आणि मला ना अचानक मस्त सुगंध आला, नाईस ॲरोमा, सुपर असं मटणाचं वगैरे छान. हो, मटणाचा सुगंध. हां, अमेझिंग. मटण जेवण आहे, त्याचा सुगंधच असतो. वास कसं म्हणणार, वास नाही, वास वास येतो असं म्हणतात. जेवणाचा सुगंध असतो, इट्स ॲरोमा. तर मी तिकडे शोधत आतमध्ये गेलो, तर तिथे ना छान ते मटण शिजवत होते, आणि ती बाई भाकऱ्या भाजत होती छान त्या चुलीवरच, आणि ते वाटण काहीतरी चालू. तर मी तिकडे गेलो, तर माझ्याकडे असं पाहिलं, जरा बऱ्या घरातला दिसतोय, जरा बरे कपडे. तर असं बोललं, म्हटलं दादा, म्हटलं काय जेवण बनवतोय का? होय की जेवण बनवतोय. म्हटलं मला देणार का? हो बसा की. सो त्यांनी काही कुठलंही न करता बसा की. तर मी माझ्या गाडीमध्ये काही गोष्टी होत्या ते मी त्यांना दिल्या, आणि त्यांच्यावरून तिकडे जेवलो त्यांचं मटण आणि ते भाकरी. मला असं भयंकर कुठे खायला आवडतं. आणि मला ना टिपिकल हॉटेल जॉईंट अर्थात मी जातो, पण मला असं काहीतरी मिळालं ना का मजा येते, मी तिथे घुसतो. मी बऱ्याच वेळेला ॲक्टर असण्याचा खूप गैरफायदा उचलतो या बाबतीत. मी कुठे गावात शूटिंग वगैरे असतो ना, तसं कोणी सही वगैरे मागायला येतं ना, म्हटलं तुम्ही इथे राहता का? तुमच्या घरी जेवायला येतं. कोकणात गेलं मी सरळ विचारतो, तुम्ही इथे राहता का? कुठे इथे? अच्छा काय मग असं इकडं मी ऐकलं तिथे. मला मी सौंदर्य खाल्लं ना, मिळालं नाही. हो सौंदर्य तुम्हाला कुठलं किती पाहिजे? म्हटलं बघा म्हणजे म्हटलं मी आहे. तर मी बाकीचं म्हटलं खाणार काय, असं 2-4 जणांना जमा करून म्हटलं एवढं आणा. अर्थात ते प्रेमाने देतात, त्याच्याबद्दल त्यांना फोटो देणं, त्यांना शूटला वगैरे बोलवतो. पण मी या बाबतीत प्रचंड हावरट आहे. एकदा रिंगाचं शूटिंग सुरू होतं, आणि त्यातला एक सीन होता. आम्ही भरत जाधवला ट्रॅप करतो, जिथे मी एका बोटीवर लपलो आहे. एका ठिकाणून अजिंक्य देव येतात, एका ठिकाणी अंकुश येतो आणि सोनाली येते, आणि तिथे भरतला ट्रॅप करतो. तिकडे आम्ही त्याचं किलिंग करणार आहोत. सो आय प्लेड नेगेटिव्ह रोल. तर मी तिकडे उभा होतो असा बोटीवर, आणि ज्या बोटीवर शॉट सुरू होणार आहे, इथे कॅमेरा वगैरे लागला आहे, आणि मला एंटर करायचं आहे. तर इथे ना त्या बोटीवर मणिपूरवरून आलेल्या बोटी लागल्या होत्या तिकडे. त्या ती कुठलं मडगाव जेट्टी वगैरे आहे ना तिकडे गोव्यात. तर तिकडे ती बोटी लागली. त्या ज्यांच्या बोटीवर माझी एंट्री, मी असं उभा होतो, तर तिकडे तो बोटीवाला ना असं ना दगडावरनं लाल रंगाचं वाटण घरा वाटत होता. तर मी आपलं सीनला थांबलोय, म्हटलं क्या बनणार आहे? त्याला विचारलं, तुला मछली बनणार आहे? अच्छा मेरे को देगा क्या? अरे सेर आप किधर खाय? म्हणलं अरे दे ना, मी आता. आणि मग तो सीन झाला, आमचा लंच ब्रेक झाला. मी आमच्या शूटिंगवरचं थोडंसं चिकन घेतलं, त्याच्याकडे गेलो. म्हटलं रे तेरे गो तो अरे म्हणलं अरे खा रे, तेरा मछलीवर राईस दे मेरे गो. आणि मी त्यांचे मासे आणि त्यांचा राईस घेतला, आणि तिथे त्यांच्याबरोबर जेवलो. मला ती टेस्ट सॉलिड आवडते त्याची, तिथे बनवतो. बघा ना, आता मला बोलताना तोंडाला पाणी आलं. मी बऱ्याच वेळेला आपण जातो ना, म्हणजे मला ना, मी कुठल्या स्त्रियाचं बद्दल वाईट नाही बोलत आहे, पण हे जे एकटे पुरुष राहतात ना किंवा कुठे बाहेर जातात ना, ते जे जेवण बनवतात ना, त्याला एक वेगळीच चव असते. हे बोटीवर किंवा ट्रकवर असतात, ते जातात रात्र फिरत असतात अनेक दिवस बाहेर, आणि मग तिथेच कुठेतरी चूल बनवतात. ते जे जेवण असतं ना, त्याची टेस्ट फार भारी असते.
त्याला एक लिमिटेड मसाले असतात ना, असं मग गरम मसाला, मग काय तेज पत्ती, हे ते दालचिनी विलचिनी काय नसतं. साधं तेल, तिखट, मीठ, हळद आणि पारपता लसूण, खोबरं आणि मिरची, त्याच्या पलीकडे काय नसतं. त्यात जे बनतं ना ते अप्रतिम असतं. सो मी प्रचंड भटक्या जातीचा आहे, मी प्रचंड खवय्या. आणि मला असे कानाकोपऱ्यात जे दिसतात ना ते मला फार आवडतात. ते खायला आवडतं की करायला पण येतं? मला आय एम लव्ह कुकिंग. हो. माझ्या ग्रुपमध्ये तुम्ही विजूला कधी भेटलात तर विचारा, मला भयंकर आवडतो आणि मी सगळ्या प्रकारचं जेवण बनवतो, सगळ्या प्रकारचं. अर्थात नॉट रशियन ऑर समथिंग, ते पण शिकेनच लवकर, बट आय लव्ह इंडियन फूड. गोवन करी मी छान बनवतो, उत्तम मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी, फिश बिर्याणी मला फार आवडतं. आलं पाहिजे जेवायला. येस प्लीज, यू मोस्ट वेलकम. आणि मला इतकं आवडतं ना की मी तंद्री लागते माझी त्यात, आणि माझ्यासाठी ते मेडिटेशन आहे. इट इज कुकिंग इज मेडिटेटिव्ह. Yeah. बरोबर आहे. म्हणजे मी धर्म समजतो तो. येस, इट्स रिलिजन अँड इट्स व्हेरी रिलिजियस. मग कधी कधी असं वाटतं की जर ऍक्टर झालो नसतो हा, किंवा मला तेच विचारायचं तर होतं. मी मास्टर शेफ वगैरे पण पण ते असं वेगळ्या प्रकारचं कुकिंग मी असतं. तुम्हाला हे खरं सांगू, म्हणजे आता मला बऱ्याच वेळेला तो प्रश्न विचारतात ना की उद्या अशी वेळ येईल की उद्या कामं वगैरे समजा कमी होतील वगैरे, तर मला त्याचं अजिबात टेन्शन येत नाही. कारण मी इतका उत्तम छान जेवण बनवतो ना, मी साधी वडापावची बुर्जीभावची गाडी टाकली ना तरी कुत्र्यासारखी गर्दी होईल तिकडे. ओके. हा, प्रचंड कॉन्फिडन्स आहे मला माझ्या ऍक्टिंगपेक्षा कुकिंग. पण ज्यांना ना खायला आवडतं आणि ज्यांना ती टेस्टची कळते ना, त्यांना कुकिंग सुद्धा जमतं. कारण त्यांना बघून कळतं याच्यामध्ये तिखट किती पाहिजे, मीठ किती पाहिजे. त्यात मी देवरुखी ब्राह्मण आहे, झारपोळ्याची जात आमच्या रक्तातच आहे ते. खाणं आणि खिलवणं. हा, येस, भयंकर. ते निगेटिव्ह रोल तुम्ही कशात रावरंभात पण केलाय ना? रावरंबामध्ये केलं होतं. कसा होता तो रोल? काही रावरंब ही इतिहासकालीन एक कथा आहे, ज्याला तो सगळा स्वराज्य वगैरे याचा एक बॅकड्रॉप आहे. त्या ह्याच्यात राव आणि रंभा दोघं ते जे प्रेमी युगुल आहे, प्रेमी आहेत, त्यांच्या आयुष्यात तो रंभावर प्रेम करणारा एक तिसरा आहे जो एवढंच प्रेम करतो तिच्यावर, फक्त त्याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे, ॲग्रेसिव्ह आहे, आणि तो काही करून तिला मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. आणि यात अर्थात हिरोईन आणि विलनवाली फिल्म आहे. सो शेवटी विलन नंतर नाही बिचारा मरतो. सो तो बिचारा विलन मी केला होता आणि त्यासाठी मला स्टेट अवॉर्ड पण मिळालं होतं. हो, म्हणूनच तेच. फिल्मसाठी. सो मजा येते. असं वाटतं का की म्हणजे इथे तर तुम्हाला छान फिल्म्स मिळत आहेत आणि मला असं वाटतं की आयुष्यावर आणि जगण्यावर तुम्ही असं प्रेम करता, मस्त खायचं प्यायचं हा. एन्जॉय करायचं. दुसरं काय आपल्याकडे? नशीब घेऊन जन्माला आले का? हो, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. जर मी नशीब घेऊन जन्माला आलो नसतो तर मी आज इथे तुमच्यासमोर बसलो नसतो ऍक्टर म्हणून. कुठेतरी बाहेर असतो. कुठे असतो माहिती सर्व काहीवर आलात ना. हो मग, ऑब्व्हियसली. सो आय एम फॉर्च्युनेट की मी आज आहे. सामान्य घरातनं आलो आहे. आई वडील माझे असामान्य आहेत तरी तिथून, कारण आज त्यांच्यामुळेच इथे आहे, त्यांनीच वाढवलं आहे, त्यांनी इथपर्यंत आणण्याकरताच इथपर्यंत आलो आहे, येऊ शकलो आहे ते त्यांच्याच कष्टांमुळे. सो तिथून सुरुवात केली. या क्षेत्रातल्या माझ्या घरातलं कुणी नाही आहे, त्यामुळे अर्थात माझ्यासारखे अनेक कलाकार आहेत ज्यांचं कुणी नाही आहे आणि जे त्यातले इथे आहेत त्याला नशिबाची साथ आहे. नशिबाची साथ एवढ्या करता आहे, मी फार एक वाक्य अक्षय कुमारच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं. बरेच जण म्हणतात अरे यार कष्ट नशीब नाही रे, नशीब चांगलं पाहिजे. अर्थात नशीब चांगलं असतं. बरेच जण वेळेला आपण बोलतो यार त्याचं नशीब चांगलं आहे रे म्हणून. सो नशीब असं उगाच चांगलं होत नसतं. आपलं नशीब आपल्याला चांगलं बनवावं लागतं. त्याकरता कुठलंही काम करताना त्यावर श्रद्धा ठेवली ना आणि प्रेम ठेवलं आणि कर्म चांगली ठेवलीत ना, विचार की नशीब चांगलं बनतंच. असं मला फार आवडलं ते वाक्य. त्यामुळे यार माझं बाकी सगळं चांगलं आहे, मी चांगला माणूस आहे, पण चला नशीब चांगलं नाही. तर नशीब काय ते काय कालावर किंवा पाठीवर तीळ नाही जन्माला घेऊन आलात तुम्ही. तर नशीब जन्माला घेऊन येणारी माणसं कोणीच नाही आहेत. नशीब तुम्ही जन्माला घेऊन येतच नाही. तुमचं नशीब तुम्हालाच बनवावं लागतं, जे तुमच्या कर्मात आणि श्रद्धेतनं बनतं. पण असा पॉझिटिव्ह जर आपण आउटलुक ठेवला तरी प्रयत्न, स्ट्रगल म्हणजे हल्ली ज्याला स्ट्रगल म्हणतात ते आहे ना सगळीकडेच आहे. काम मिळवायच्या अगोदर स्ट्रगल आहे, उलट काम मिळाल्यानंतर जास्त स्ट्रगल आहे. कारण काम मिळेपर्यंत तुम्ही कुणी नसता, पण जेव्हा तुम्ही कुणी होता तेव्हा ते कुणी आहोत हे टिकवण्याकरता स्ट्रगल मोठं आहे ना. ते डोक्यात जातं म्हणजे काय मला माहीत नाही, कारण म्हणजे ॲटिट्यूड वगैरे ना. हां, काही जणांचा येत असेल पण मला तो शब्दच माहीत नाही आहे. रादर बिकॉज
अपब्रिंगिंगच असं झालं आहे. मला बऱ्याच वेळेला अनेक जण आत्ताही शिवाय आता मी सुद्धा आता मी माझ्या वडिलांची ऑरा पण आहे, ती आत्ता मी जस्ट घेऊन आलो आहे. ऑरा मला बरं संध्या ऑरा घेऊन येतोस तर बरं नाही दिसत यार, तू ॲट म्हटलं मी कुठल्या गाडीतनं फिरतो याच्यावर माझी पट ठरणार आहे का? मी आत्ता जिमला आज मला तर इथून जिमला जायचं आहे, पण म्हटलं आता पाऊस जर पडला किंवा काय तर म्हटलं कुठे मी बॅग ठेवणार, म्हणून मी ऑरा घेऊन आलो. तर मी माझी ॲक्टिवा घेऊन जातो. मी माझ्या एरियामधला किराणा माल किंवा तिथे मला विकत घ्यायला तर मी एकटा राहतो, त्यामुळे मलाच जावं लागेल. तर कधी असेल तर ऑनलाईन. मी एवढा काटकसरी माणूस आहे ना, मी बघतो ब्लिंकिटवर जातो, म्हटलं यार आता इथे हे 37 रुपयाचं पॅकेट आहे, मग ॲड टू कार्ट केलं की ते डायरेक्ट 64 रुपयाला जातं. म्हटलं अरे 2 चौक येत आहे, हो दे गाडीची मी दुकानात जाऊन घेऊन येतो. सो हा माझं अपब्रिंगिंगच तसं झालं आहे ना. मी चाळीतनं राहिलेलो आहे. माझे आई वडील रिक्षा चालवायचे आणि आईने संसारच काटकसरीने केला आहे, त्यामुळे सगळं तिच्याकडूनच आलं आहे. मला आई वडिलांना कधी असं म्हटलंय का की मी तुमच्यामुळे घडलो, थँक्यू असं म्हटलंय की आता तुम्ही म्हणाल? मी म्हणतच असतो की हो, मी आई वडिलांना नेहमी आय लव्ह यू म्हणत असतो. कधी अशी आणि काय त्याला गरज नाही की वाढदिवस वगैरे हवा आहे. मी कुठे बाय आठवण्यात पटकन आईला फोन करतो, बाबांना करतो, बाबा आय लव्ह यू, हां आई आय लव्ह यू, म्हणजे आय लव्ह यू अशा आई तिकडून बोलते. सो इट्स गुड. बोलत राहिलं पाहिजे मध्ये मध्ये. पण आपल्याकडे थोडंसं महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आपण असं एवढं बोलत नाही ना, म्हणजे आपल्याला एवढ्या भावना व्यक्त करता येत नाही किंवा महाराष्ट्र नसावं किंवा नसावं याचं काय नाही. पण जनरली आपण जर असे रिझर्वड असतो, ते फादर्स डे मदर्स डेलाच फक्त अगदी जरा केलं जातं. तुम्ही एखाद्या मुलीला आय लव्ह यू बोलायला मागे पुढे बघत नाही, ती परकी कोणाची कोण माहीत नाही. स्वतःच्या आईला बाबाला बोलायला काय प्रॉब्लेम आहे? कोणालाच नाही म्हटलेलं आय लव्ह यू मुलीला एखादे आता. मी म्हटलंय की बऱ्याच वेळेला. हो. आणि मग झालं ते थोडं थांबलं, मग संपलं. हे प्रत्येक गोष्टीची एक काय एक्सपायरी डेट असते ना. म्हणजे काय? हां, मग संपलं, झालं ते. मग आता सध्या काही नाही? नाही कोणी गर्लफ्रेंड नाही? नाही सध्या तरी नाही. का? सध्या वॅकन्सी आहे. खूप मुली बघतात ना सर्व काही, म्हणूनच सांगितलं. बरोबर आहे. आता मला कळलं, फक्त तुम्ही मित्रांचं पिक्चरमध्ये कामं करता, मैत्रीण नाही. मग खऱ्या आयुष्यात मैत्रीण नाही असं झालं? नाही, पण हे विजूनी केलंय ना असं. म्हणून मी सांगणार आहे आता, विजूनीचं त्यात हिरोईन ठेवली असती, काही रोमॅन्टिक सीन ठेवले असते तर ॲज अन ॲक्टर मला करावेच लागले असते ना. मी केले असते आनंदाने. पुढे काय प्लॅन आहे का असा? काय सिनेमा? नाही मैत्रीण आणि लग्न आणि असा नाही. मी याबाबतीत कुठला प्लॅन करतच नाही. मी काही गोष्टी आहे ना अशा सोडून दिलेत. होगा तो होगा, नशिबावर. हां, पण नशीब नाही, वेळेवर. नशिबावर काय असं नाही आहे. नशिबात तर आहेच ना, नसतं तर आधी पण झालं नसतं. अच्छा ओके. आता आपण सिनेमाकडे वळूया. सनई चौघडे, त्याच्यामध्ये सुबोध भावे, सई तामणकर असे त्यावेळेला साधारण ते नवोदितच होते ना, म्हणजे फ्रेशर टाईप सगळेच, आणि श्रेयस तळपदे, आणि नंतर सगळे मोठे झाले. प्रत्येकजण आपापल्या कष्टाने नशिबाने नक्कीच मोठं झाला. तेव्हा काय होतं म्हणजे तुमच्यामध्ये, की प्रत्येकजण तेव्हा स्ट्रगलर होता की दिसत होतं की आता आपल्याला हे काय होतं त्याच्यावर? काय नाही, काहीतरी करण्याची, स्वतःला ज्या क्षेत्रात आलोय, ज्या क्षेत्रात स्ट्रगल करतोय तिथे सक्सेस मिळवण्याची आग होती प्रत्येकाच्या मनात. अजूनही आहे तुमची? हो, अजूनही तेवढीच आणि तशीच आहे. कारण अजून कुठे काय झालंय बॉल आहे मला असं. नंतर मला तर नेहमी गाडी चालवताना असं जरी ऑरे घेऊन आलो किंवा आलो ना तर असं वाटतं यार अजून नाही यार, अजून आपल्याला आपण एकटेच फिरतोय किंवा अजून मी गाडीतनं उतरलो तर फार असे लोक अरे एवढंच करताय. असं झालं ज्या दिवशी असं होईल ना की मला मुश्किल होईल गाडीतनं उतरून इथपर्यंत येणं, तेव्हा असं वाटेल की हा कुछ तो किया लाईफ में. अजून ते झालं, त्यामुळे अजून काहीच नाही. असं नाही, लोक ओळखतात, भेटतात वगैरे वगैरे, पण जो असं ते खूप जास्त प्रसिद्धी बाहेर पडलं की असं रप पण असे की मुश्किल झालं इकडे येणं. असं तुमच्या तर की खाली बोंबाबोंब चालू आहे. तुम्ही ऐकलं नाहीत की वर आलेत? हा, तर तसं आणखीन तो केऑस झाला. तर त्या दिवशी नाही तो होईल तो केऑस, पण तेव्हाचे संतोष आणि आताचा काय फरक पडलाय का? म्हणजे सनई चौघड्याच्या वेळेचे संतोष आणि आताचा, म्हणजे कुठल्या बाबतीत? स्वभावाच्या सगळ्या बाबतीत काय फरक पडलाय का? एक ऍक्टर म्हणून, एक माणूस म्हणून, किंवा ती आग तशीच आहे? ऍक्टर म्हणून सुद्धा फरक पडलाय, अपग्रेड झालोय, स्वतःला अपग्रेड केलंय. कारण सुरुवात केली तेव्हा फक्त ऍक्टर बनायचं होतं, त्यामुळे काय करायचं, काय करता येईल हे माहीत नव्हतं. पण कर्माने, नशिबाने आणि
आईवडिलांचे आशीर्वाद किंवा रादर जे लोक आहेत ज्यांनी माझ्याबद्दल चांगलं चिंतलं आहे त्या सगळ्यांचे आशीर्वाद शुभेच्छा त्यांच्यामुळे चांगली माणसं मिळत गेली आणि चांगल्या संगती मिळाल्या, मित्र मिळाले चांगले, की आय एम सो ब्लेस्ड की मला चांगले मित्र मिळाले ज्यांच्याकडून शिकायला मिळालं की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, की नुसतं ॲक्टिंग येते, ओरडलं, चिडलं, रडलं, धायमुकलून की तुम्ही ॲक्टर होत नाही. त्याकरता काही गोष्टी कराव्या लागतात. त्याचा एक अभ्यास आहे, त्याचा एक रियाज आहे अभिनयाचा सुद्धा. मी ॲक्टिंग स्कूल केलं होतं का? नाही, मी ॲक्टिंग स्कूल नाही केलं. मी आमचंच ॲमॅच्युअर ग्रुप, आम्ही सगळे ठाण्यातलेच, तिथूनच एकांकिका स्पर्धा वगैरे केल्यात. पण त्यांच्याबरोबर राहूनच कळत गेलं, पुढे कामं मिळत गेली, कामातनं कळत गेलं, अपग्रेड होत गेलो. त्यामुळे ॲक्टर म्हणून अपग्रेड झालो आहे, बदललो आहे. काय करायला हवं, काय नाही करायला हवं, कुठली कथा केली पाहिजे. आजही मी कधी कधी होतं चुकून, मी त्याच्यावर आपण बोलूच, पण कळत नाही. शेवटी माणूस होत ना आपण, वी कॅन प्रेडिक्ट एनिथिंग. सो कधी कधी होऊन जातं की सगळं छान दिसतंय पण ते मृगजळासारखं होतं, झालं तर छान होतं, असं का झालं. सो त्या चुकाही होतात, काही गोष्टी आता बरोबरही करतो, चुकतोय. माणूस म्हणून बदललो तो, काही बाबतीत बदललोय, विचारांच्या बाबतीत काही बदललोय. म्हणजे आता मी ॲक्टर झालोय तसं नाही, पूर्वी फारच मी ओपन बुकसारखा होतो. म्हणजे याच्याशी जरा ओळख झाली झालो मिक्सअप, त्याच्याशी जरा ओळख झाली झालो मिक्सअप. वॉज अवेलेबल, कोणासाठी अवेलेबल होतो. नाव यू नॉट. आय एम नॉट दॅट अवेलेबल. फार डिस्टन्स चुजी झालोय मी, फार कमी रोल्स ऑल्सो. हां, रोल्स, हां, कामाच्या बाबतीत पण, आणि अजून तेवढा नाही. आता काय आहे ना, मला बऱ्याच वेळेला मी तुम्हाला तोही किस्सा सांगेन. आज मराठी सिनेमात मी काम करतो, त्याच्यात असणारं बजेट, मिळणारा पैसा, कधी कधी मैत्रीत काम करतो, कधी कधी काय काय वेळेला मिळतही नाहीत. सो ॲक्टर म्हटलं, फॉर एक्झाम्पल कुठेही जिकडे काम करतो तिकडे, तर लोकांना बघताना त्यांचा नजरिया काय असतो, संतोष ॲक्टर आहे, त्याच्यात 4 बंगले वगैरे येतात नाही काय काय वेळेला. संतोष जुवेकरची नेट वेल्थ असं आले ना, किती कोटी. आता त्याला मला जर त्यांनी तेवढे तिथे लिहित म्हटलं एवढेच माझ्याकडे, आय वॉन्ट, प्लीज मला द्या कोणीतरी. हा, म्हणजे एवढंच, मग ते खरं होऊ दे असं मी करतो. अरे हे जिथे लिहिलंय नाही तेवढं होऊ दे माझं. सो प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या असतात, प्रत्येकाची आपल्या अडचणी आहेत. शेवटी आपल्या बुडाशी काय किती आग आहे ती आपापली आपल्याला माहीत असतं. तर मी अर्थात या बाबतीत बदललो की फार विचार करून वागतो होता, आणि वागावं लागतं, आणि वागावं प्रत्येकाने, ही मला आधी माहीत नव्हतं. असं वाटलं नाही मला, जे ट्रोलिंग मी एक बघितलं होतं की विचार करून बोलणं वगैरे, असं एक छावाचे वेळेला फार ट्रोलिंग. हां, ते मी खूपच छान विचार करून बोललो होतो, आणि माझे विचारही चांगले होते, पण ते मांडले चुकीचे आणि लोकांनी ते ॲक्सेप्ट केले चुकीचे. कारण मला असं वाटतं की तो पूर्ण पॉडकास्ट जो होता तो पूर्ण लोकांनी पाहिलाच. आणि आजकाल ना इतके इम्पेशंट झालंय ना, इतके लोक इम्पेशंट झालेत ना, की त्यांना तेवढंच बघायचं असतं, त्यांना पूर्ण बघण्यात वेळ नाही आहे. कोणी ऐकूनच घेत नाही, कोणी पूर्ण पाहतच नाही, आणि त्यावर मत देऊन मोकळे होतात. मग त्याच्यानंतर अक्षय खन्नाशी झालं का बोलणं कधी? नाही नाही नाही, कधी भेट नाही झाली, कधीच नाही. नाही, तो खूप मोठा ॲक्टर आहे, आणि जेव्हा मी जास्तीत जास्त काम करण्याची संधी मला विकी कौशल यांची, कारण आम्ही सगळे ते अष्टकांमधलेच होतो, त्याचं जे अष्टक होतं मंडळ त्यातलेच आम्ही होतो. त्यामुळे अक्षय खन्नावर कधी भेट झाली नाही, पडद्यावरच पाहिलं काम. आणि तो उत्तम अभिनेता आहे, नो डाऊट. आधीपासूनची कामं मला त्याची आवडतात, त्यामुळे तो विषय नाही. तर बदललो, या बाबतीत बदललो आहे, अपग्रेड झालो आहे. माणूस म्हणून नाही बदललो, विचारांनी बदललो. आता मला काय हवं आहे, काय नको हे मी आता ठरवतो. मला कोणाशी जास्त बोलायचं आहे, कोणाशी बोलायचं नाही आहे, की कोणाशी केवढंच बोलायचं आहे, हे मी फार ठरवून जातो. आणि तरीसुद्धा म्हणतात ना, ते थोडंसं मुळात तो स्वभाव असल्यामुळे ते कधी कधी लगाम सुटतो. मग मी असं खूप अरे यार थोडं, But that's how you are, so it's okay. हां आहे मी, पण आता जरा लव्ह यू द वे यू आर. हां, पण माझे मित्र मला बऱ्याच वेळा, विजू बऱ्याच वेळा शिव्या घालतो, जरा थांबत जाणं, जरा नको बोलूस. पण मला असं ते नाही राहत, मी बोलून जातो, असं आहे. पण येस, बदलायला हवं, गरजेचं आहे. ही ट्रस्टेड यू टू कम ऑन सर्व काही, विच मीन्स कारण कुठल्याही क्षेत्रात जा, केवळ या क्षेत्रात नाही, मैत्री फार रेअर असते. म्हणजे म्हणतात ना, ते एक वाक्य छान, एका इंटरव्ह्यूमध्ये एका ॲक्टर, मी फार मला आवडते ॲक्टरचे मी इंटरव्ह्यूज फॉलो करतो. आय थिंक जयदीप अलावत का कोणी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं की दोस्त तो बहुत गिने चुने होते, बाकी सब भीड होती आहे. खरं. त्यामुळे फार गिने चुनेच दोस्त आहेत ज्यांच्यावर ट्रस्ट करतो, आणि बाकी तो आहे भीड.
एक ती बेगममधली सावत्याची भूमिका मस्त गाजली होती ना. हो, ती आजही बरेच जण त्यात मी आणि अभिजित चव्हाण आमच्या दोघांची कॅरेक्टर्स लोकांना खूप आवडली होती. तावडे, इन्स्पेक्टर तावडे आणि सावत्या. आणि तो सावत्या सचिन दरेकर त्याचे दिग्दर्शक लेखक आणि MX प्लेअरला होती ती. आणि तो गुंड आहे आणि शौकीन गुंड आहे तो. आणि त्याचं काय करतील असं आमचं चाललं होतं. तर नुसतंच म्हणजे कपडे घालून आणि गुंड करायचं काय नॉर्मल कोणी गन घेऊन रात्र म्हणजे काहीतरी असं वेगळं काढूया ना ज्यातनं ते वेगळे कॅरेक्टर निघेल. तसं काय क्या क्या कर सकते हैं संत्या. सचिन म्हणून बोला संत्या कुछ तो अलग होना चाहिए, मज़ा नहीं आ रहा है, वही वो कपड़े वपड़े सब तो दिख रहा है वैसे साथ. म्हणजे क्या करू. तर मी विचार केला की सावत्या हा काय कॅरेक्टर आहे. तो दिवसभर रोज 3:30, 4, 4:30, 5ला उठत असेल दुपारी, पहाटे नाही दुपारी उठत असेल संध्याकाळी. तुम्ही कितीला उठता सकाळी? मला जाग आली की मी उठतो. काम असेल तर मला जावंच लागतं त्यामुळे मी उठतोच अलार्म लावून. आणि काम नसेल तर मला जाग आली की उठतो, असं काही नाही आहे. त्यामुळे आणि जिमची अशी काय वेळ नाही सकाळीच जिमला झालं पाहिजे वगैरे असं काही नाही. वेळ मिळेल तेव्हा मी जिमला जातो, पण जिमला जातो. आय लव्ह जिमिंग. सो तो रात्री ड्रिंक पार्ट्या करणारा, लेडीज बारला जाणारा, धमाल मस्ती आणि मग कुठेतरी जाऊन वडापाव किंवा रादर कुठेतरी बुर्जी पाव वगैरे पहाटे जी मिळते ती खाणारा आणि ड्रग्ज घेणारा आहे तो, कोकेन वगैरे घेणारा. तर असे कॅरेक्टरला काय प्रॉब्लेम असू शकतो माणसाला. एकतर रात्रभर जागरण, तर तसं जाऊन कुठली तरी ऑइली पावभाजी बुर्जी पाव खाणारा, त्याला ॲसिडिटीचा त्रास असेल असावा. आणि तो स्नूट करणारा माणूस आहे, तो ड्रग्ज वगैरे घेतो, तर त्याला सतत बरेच वेळ असं बघितलं मी ते असे असतात. तर म्हटलं एक काम करू. आणि त्याच्यामुळे त्याला ना ढेकर उचकी हा प्रकार त्याला सतत चालू असेल बोलताना की आता तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना. प्रॉब्लेम त्याचा काय नाही, तर मुळात असं बोलतं असं त्याचं कुठेतरी होत असेल. तू ये करते रे, डायलॉग मी करते रे. आणि मग तो बोलतो ना तो सर तेरे को मैं ना बहुत दिमाग में की मेरे समझी ना. जसे ते करताना ना अच्छा मी ते सुरू केलं. मी एका सीनला आमची जी लीड करत होती साठे, अनुजा साठे वॉज प्लेइंग लीड. तर तिच्यावर माझा सीन होता एक असं, मी तिला जवळ घेऊन तिला किस करणार आहे. तर ते करताना अशी बोलता मी असं ढेकर दिलं. तर तिने शी बप करतोय तोंडावर. सचिन तर तुला घाण वाटते ना. मग ते घाण वाटण्याकरताच आहे, ते कॅरेक्टर आहे तसं. तिला नंतर कळलं की ते मी कॅरेक्टर करतोय. सो ते इतकं वर्क झालं, ते लोकांना इतकं आवडलं. अगेन थँक्स टू सचिन दरेकर की त्यांनी त्याच्या ते डोक्यात काहीतरी वेगळं कर सांगत्या. एवढं काय ऑब्झर्वेशन आहे हे. हां मी ऑब्व्हियसली ना एखादा, कारण तो रात्रभर जागरण करणारा, दारू पिणारा, पहाटे 4:30ला बुर्जी खाऊन झोपणारा, त्याला ॲसिडिटीचा गॅसेसचा त्रास असणारच त्यात तो ड्रग्ज वगैरे घेतोय, स्नूट करत असेल तर त्याला ती सवय असते नाकाला सतत हात लावण्याची, हे करण्याची. तर त्यामुळे ते वापरू शकतो का आपण, असं केलं होतं मस्त. मी याच्या आधी तर ह्या गोजीरवाण्या घराच्या वेळेला तर ते केलं होतं. तुम्ही पाहिली असेल नक्की ती सिरियल. त्यात माझी एक स्टाईल फेमस झाली होती, हात अशी इथपर्यंत वर ठेवायची, कॉलर मागे ठेवायची आणि असं शर्ट असं. तर ते बऱ्याच वेळेला ना ते तुम्हाला गिरीश मोहिते होते दिग्दर्शक, ते मला सांगते. तर मी आपलं असं त्यांनी मला सांगितलं की तू पहिला दिवस शूटिंगचा, तर मी आपला दिवस म्हटलं काय करता येईल. तर त्यात ते कॅरेक्टर असं होतं ना की तो काही काम करणारा मुलगा आहे आणि त्याच्या बापाचं पटत नाही. म्हणजे तो मॅकॅनिक म्हणून पण काम करतो, तो कोणी बोलवलं अरे जरा लाईट, तर तो लाईटमन म्हणून काम करतो, तो प्लंबिंगचं काम करतो, तो काही करतो, तो मिळेल ते काम करतो, त्यातनं पैसे कमवतो. आणि त्याच्या बापाशी त्यामुळे पटत नाही की भिकाऱ्यासारखी काहीतरी कामं करत बसतो चांगली हे करून. तर त्याला काहीतरी स्वतःचा बिझनेस काइंड ऑफ आहे. तर मी विचारलं समजा स्कूटर आपली, समजा एखादा ऑफिसर चालला आहे, आता आपण नॉर्मली जर गेलो किंवा आता यांनी असा जरी टी शर्ट घातला आणि त्याची समजा स्कूटर बंद पडली, तर पहिले माणूस काय करेल, पहिले उठून फोल्ड करेल, शर्ट लूज करून मागे टाकेल आणि मग तो काम करायला लागेल कुठलंही काम करताना. तर म्हटलं हा याला ती सवयच झाली आहे, तो नेहमी त्याचे हात इथे वर ठेवतो, कॉलर मागे ठेवतो आणि ती त्याची स्टाईलच झाली आहे. तर मी असं गिरीश सर असं करेक्ट आहे हे रक. आणि ती जी स्टाईल ती आज तागायत लोक आम्हाला तुमचं तेव्हा आवडायचं, हात असं वर ठेवायचं, कॉलर मागे टाकून. सो ती स्टाईल वाटत असेल पण ते त्याचं अंगवळणी पडलंय पटकन, हां करू काय एक सेकंड असं करून तो काम सुरू करत असेल.
सो त्याप्रमाणे ते ना मजा येते असं कुठली तरी कॅरेक्टरमधली कुठली तरी एक अशी गोष्ट शोधायला ना मला वाटतं की ॲक्टर म्हणून ती आपली जबाबदारी आहे प्रत्येक कलाकाराची की केवळ ते डायलॉग बोलणं मग तसं ते रडणं पडणं धावणं तेवढं नाही आहे तर ते करेक्ट मॅनरिझम्स त्या कॅरेक्टरला सरेंडर करणं फार महत्त्वाचं आहे की तुम्ही तो त्यातला संतोष जोईकर मला बाहेर काढून टाकायचं आहे त्यावेळेपुरतं मला ते कॅरेक्टर वाटलं पाहिजे प्रत्येकाला बघणाऱ्याला ती फोर्थ वॉल ब्रेक ज्या दिवशी होईल ना त्यावेळेला वाटतं की येस आय हॅव डन समथिंग आणि जोपर्यंत माझं करताना मला आवडत नाही तोपर्यंत समोरच्याला आवडणार नाही मस्त मला खूप आवडलं की हे असं बारीक बारीक ऑब्झर्वेशन्स करून ती त्याच्यामध्ये अशी तर फिलर्स पण त्याच्याचमुळे ते कॅरेक्टर मोठं होतं नाही का आणि ते वादळवाटमध्ये पण असं काही हो वादळमध्ये आर्टिस्ट होतो ना मी पेंटिंग करणारा आणि आर्टिस्ट फार विक्षिप्त असतात बऱ्याच वेळेला म्हणतो आहे मी सगळेच नाही काही आर्टिस्ट खूप विक्षिप्त विम्झिकल असतात तसा तो विम्झिकल होता म्हणजे नॉर्मलच होता पण साडेफटिंग होता म्हणजे एका ठिकाणी अचानक प्रेम करता करता हा चल नंतर बघू अरे आत्ता तर बरं बोलत होतास किंवा मग कोणीतरी बोलत असताना वेगळ्याच तंद्रीत असतात ना लक्षच नसतं असं माझं बऱ्याच वेळा घरी होतं आई मला बरं अरे तुला किती हाका मारते तुझं लक्ष कुठे सो आपण कुठेतरी सगळं एक स्वतःचं एक वेगळं विश्व असतं त्या लोकांचं सो ते कॅरेक्टर होते शैलेश कविश्वर मग मला खूप आय एम सो ब्लेस्ड की मला खूप चांगले चांगले कॅरेक्टर्स मिळाले आता कुठली एखादी सिरियल आली डेली सोप मराठीतली तर घेणार का म्हणजे आहेत का नाही काही मला तसं? सिरियल करायला काहीच हरकत नाही आहे माझी सुरुवातच स्टेज आणि सिरियलपासून झाली आणि नाव मुळात मला मिळालं ते जो चेहरा मिळाला म्हणजे जो कलाकार म्हणून मी एस्टॅब्लिश झालो किंवा लोकांपर्यंत पोचलो त्या या छोट्या पडद्यामुळे तो माझ्या कायम जवळ राहील कायम त्याला मी विसरू शकत नाही त्याचे अनंत कोटी उपकार आहेत माझ्यावर कारण सुरुवात ह्या गोजिरमण्या घरात नंतर वादळवाट मग अनेक सिरियल्स आहेत ते केल्यानंतर मला आत्ता कुठे सिनेमाची वाट मिळाली आहे त्यानंतर सो पडदा मी छोटा पडदा विसरणार नाही पण आता काय झालं आहे ना प्रत्येक जो एक स्वार्थी कलाकार असतो आपल्याला तो ऑब्व्हियसली तो स्वार्थी कलाकार असो किंवा उद्या तुम्ही डॉक्टर आहात किंवा कोणी इंजिनियर आहे प्रत्येकजण आपलं काहीतरी स्वतःला एक्सपॅन्ड करायला बघतो ना एखादा छोटा बिझनेस पण असेल आज मी एक वडापावची गाडी टाकली मला दुसरी वडापावची गाडी आत्ता वडापावची गाडी नाही आता मी हॉटेलच टाकेन सो काइंड ऑफ मला सिनेमा करायचा आहे आत्ता मला वेळ द्यायचा सिनेमांसाठी कारण डेली सोप करायला गेलो ना मला सिरियल करायला हरकत टी व्ही करायला मला प्रॉब्लेम नाही आहे सध्या मला डेली सोप करायला प्रॉब्लेम आहे कमिटमेंट हां मला प्रॉब्लेम लोकांना अरे तू काय टी व्ही करत आता लोकांना टी व्ही करत नाही म्हणजे डेली सोप करत नाही सो मला प्रॉब्लेम डेली सोप करायला प्रॉब्लेम आहे मला टी व्ही करायला काही प्रॉब्लेम नाही आहे मला खूप आवडतं टी व्ही करायला पण मला ना आता तेवढा 25 दिवस किंवा 20 दिवस नाही देता येणार कारण मला ना 20 दिवस दिल्यानंतर मी किंवा आणि मुळात आता काय ना डेली सोप करतो म्हटल्यानंतर मग अरे वो सिरियल कर रहा है क्या आणि मग कास्टिंगचा विचार केला जातो होतं आणि ते त्यांची चूक नाही आहे कारण तू तारखा कशा देणार तारखा दिल्या तर मॅनेज कसे होणार जर शूटिंग माझं गोव्याला असेल आणि मी इथे डेली सोपची शूटिंग करतोय आणि मला 2च दिवस मिळालेत फ्री तर मी जाणार येणार यात खर्च प्रोडक्शन किती उचलणार सो या सगळ्या गोष्टी आहेत सो मला सध्या टी व्ही करण्यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे आत्तासुद्धा मला डेली सोप करण्यात थोडंशी अडचण आहे सो इन फ्युचर मला माहीत नाही करेन की नाही पण मला ना असं वाटतं की मेरे को यार नहीं करना है मुझे फिल्मी करना 70 mm ही करना है बड़ा काम करना है झेंडा रेगे भोसले अशा चित्रपटांमध्ये काम केलं ना एक अवधूत गुप्त्यांबरोबरचा कास्टिंगचा काहीतरी एक हां एकताराच्या वेळेला एकतारा काय आहे एकतारा सिनेमा आहे हा बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात बरेच जण विचारतात पण मी त्यातले काही लोक आहेत ज्यांनी पाहिलं आहे पण तुम्हाला खरं सांगू मी आधी तो किस्सा सांगतो अवधूतचा मग हा सांगतो काय झेंडा मोरे केल्यानंतर अवधूत गुप्ते एक सिनेमा करणार होता ज्याचं नाव होतं एकतारा नाही त्यानंतर त्यांनी काहीतरी वेगळा केला का माहीत नाही पण एकतारा करणार होता आणि मग ती कथा होती आणि अवधूतनी मला एकदा फोन केला की संध्या एक नवीन फिल्म मस्त तयार झाली आहे लिहिली आहे तर काय करतो ये मस्त तुला ऐकवतो मग तर मग मी हा येतो तर मला अवधूत म्हणाला फक्त मग एका तू नाही आहेस त्यात म्हटलं का नाही तू नाही आहेस त्यात गपचूप फक्त स्टोरी ऐकायला कशी वाटते मला सांग माझ्या मागे मग तो आमच्या मैत्रीच्या भाषेत खूप काही बोलला तर इथे नाही बोलू शकत तू भिकाऱ्याचं काही मागे लागू नकोस नाही देणार मी तुला तो रोल म्हटलं ठीक आहे येतो ऐकव तर ना मग बघू आपण मग गेलो मी त्याच्याकडे मग त्यांना ती स्टोरी ऐकवली पूर्ण झाल्यानंतर मी म्हटलं गुप्ते मी करतो तर मी तुला बोललो ना तू नाहीस म्हटलं गुप्ते यार प्लीज आणि मग त्यांनी ते मला नाहीच ठरवलं होतं मग त्याच्या ऑडिशन सुरू झाल्या आणि माझ्या कानावर आलं की गुप्तेनी खरंच मला नाही घेत आहे मग मी आमचा विशाल देवरुखकर म्हणून त्याचा असोसिएट होता म्हटलं विशाल काय रे
तो ऑडिशन चालू आहे. मग ऑडिशन म्हटलं मी देऊ का ऑडिशन? नाही तू नको येऊस, मला अवधूत दादाने सांगितलं आहे संत्याला नाही सांगायचं. त्याला टेन्शन. म्हटलं तू एक काम कर ना, बोलू नको ना, मी येतो असं डायरेक्ट येतो. म्हटलं मग तुम्हाला सांग ऑडिशन काय आहे, काय कॅरेक्टर करायचं आहे, मग तुला माझं नाव नको घेऊस. मग त्यांनी मला सांगितलं की असंच एक कॅरेक्टर ते प्ले करायचं आहे, एक वारकरी दिसणारा मुलगा, आणि मग सक्सेस मिळाल्यानंतर रॉकस्टारवाला. ओके. आणि मी गेलो ऑडिशनला. मी अभिजित पानसेकडून त्याचा एक लेहंगा सदरा घेतला, टोपी घेतली त्याच्याकडे, ती गांधी टोपी, ती शॉल झोळी होती त्याच्याकडे, ती घेतली. आणि तुम्हाला बोललो पानसे मला बोलला काय चाललंयच कुठे, काय भविष्य, काय नवीन धंदा सुरू केलंच काय भविष्य सांगायचं? म्हटलं लागत नाही, असंच ऑडिशनला चाललं आहे. आणि मग तिकडे जाऊन ऑडिशन दिलं मी, जे अवधूतला माहीत नव्हतं. आणि नंतर ते अवधूतला अचानक विशालनी दाखवलं. आणि मला अवधूतनी फोन केला, अरे निच्चड माणसा, तू आलाच कसा इकडे आणि दिलंच कसं ऑडिशन? म्हटलं यार मला द्यायचं होतं, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला करायचं तर कर कास्ट वगैरे. आणि 2-3 दिवसांनी त्याचा फोन आला, ये ऑफिसला भेट. नाही का म्हणत होता? पण त्याचं चुकीचं नाही आहे, कारण मुळात मी झेंडा मोरया केल्यानंतर कोणी असा विचार करणार नाही ना की एक वारकरी मुलगा, साधा सिंपल, ज्याच्या निष्पाप असा मुलगा, जो भजन कीर्तन करणारा माळकरी, तर तो असा मुलगा तो मला इमॅजिनच करू शकत नव्हता. कारण संत्या म्हणजे संत्याबाई, मन्याबाई, रिंगारिंगामधला जॉनी, त्यामुळे हा नाही चालणार रे, दाढी बिडी कसं. आणि मी ती जे पूर्ण असं क्लीन शेवन असं गरीब बनून, मी लिटरली सिनेमाचं शूटिंग संपेपर्यंत नॉनव्हेज सोडलं होतं सगळंच. कारण मी माझ्या काकांनी मला सांगितलं होतं की तुम्ही जे सेवन करता ना ते तुमच्या वृत्तीत आणि तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. तामसी वृत्ती म्हणतात ना त्याला. म्हणजे तुम्ही तामसी अन्नाचं ग्रहण केलं तर तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या वृत्तीत ती तामसीपणा येतो. तर मी विचार केला, मग आपण तेच बंद, म्हणजे त्यांनी मला ते बंद, कारण माळकरी तुम्ही कुठले असे सिम्पल, माहीत मी असं म्हणतो आहे, पण तो विचार केला आणि म्हटलं ठीक आहे, मी बंद केलं सगळं. म्हटलं मे बी आपल्या तर हा एक वेगळा मी डाएट केलं. छान आहे, पण कथा आवडली मला अवधूतजींनी केलेली. सो कथा मग ती एका रॉकस्टारची, एका कीर्तन करणारा मुलगा जो शहरात जातो का, तर त्याचा एक जीर्णोद्धार करायचा असतो मंदिराचा, ज्याच्यासाठी कोणी निधी देत नाही. त्या जीर्णोद्धारासाठी निधी जमा करायला म्हणून तो एका कॉम्पिटिशनला जातो, तिकडे जिंकतो आणि मग त्याचं आयुष्य बदलतं, बिकम रॉ. मग त्याला ते एक, तुम्ही मगाशी म्हणालात ना, तो ॲटिट्यूड, तो माज यायला लागतो. आणि मग त्याची ती सगळा तो ग्राफ इथे गेल्यानंतर परत इथे त्याचं रिग्रेशन आहे. मस्त आहे स्टोरी, मला आवडली एकदम. प्लीज तुम्ही बघा, ॲमेझॉन प्राईम. कुठे? ॲमेझॉन प्राईमवर आहे. आता हिंदी फिल्म्सबद्दल बोलूया. डार्लिंग्समध्ये केलं आलिया भट बरोबर, कसा होता तिच्याबरोबरचा अनुभव? शी इज फॅन्टॅस्टिक ॲक्ट्रेस, हो, अमेझिंग ॲक्ट्रेस आहे. काय जाण आहे त्या मुलीला अभिनयाची, अमेझिंग. म्हणजे मी तिचं तर काम, मी तिचा फॅन आहेच, पण जेव्हा 1-to-1 काम केल्यावर कळलं ती कमाल एफर्टलेसली करते. हो, हां, म्हणजे काय रणवीरशी वगैरे बोलत असेल, तिचं तर मोबाईलवर असायची आणि टेकला यायची ती आणि करून जायची ती. लेनी रिहर्सल नाही आहे, काय नाही. प्रोड्युसर पण होती ना ती? हो, प्रोड्युसर पण होती, पण अशी करून जायची, अशी भले भले ॲक्टर काय केलं नाही, अशी करून जायची. मुळात ना काही कलाकारांच्या ना ते अंगवळणी रक्तातच असतं, त्यांना फार मेहनत नाही करावी लागत, ते जन्माला झालेले असतात, त्यातली ती आहे एक. यू आर अ लॉट इन टू फिटनेस ना. आणि मग सुनील शेट्टी बरोबर पण केलंय ना काम. हो, त्याला पण एक फिटनेस आयकॉन म्हटलं जातं. त्याच्याकडनं काही अशा टिप्स घेतल्या? त्यांच्यावर माझं कधी नाही, टिप्स वगैरे काही नाही. त्यांच्यावर कधी माझा सीन एखाद होता, त्यात पण आमचं काही 1-to-1 नव्हतं. ही इज अ ग्रेट गाय आणि मस्त माणूस आहे आणि फिटनेस फ्री पहिल्यापासून माहिती आहे. सुनील शेट्टी म्हटल्यानंतर ती बॉडी तसंच इमेज दिसते. ही सुपर्ब, बट व्हेरी गुड ह्युमन बिंग, सुपर्ब इज. मनोज वाजपेयी ते तर स्वतःच एक ॲक्टिंग इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं का? काय नाही शिकायला मिळालं हे विचारा. ही इज ट्रिमेंडस. मी एक सांगू तुम्हाला, अनेक कलाकारांची ना मिमिक्री केली जाते. आता तर पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दीकी सगळ्यांची मिमिक्री करतात. आत्तापर्यंत मनोज बाजपेयींची कोणी मिमिक्री करताना पाहिलं तुम्ही की मनोज बाजपेयींची मिमिक्री केली आहे? एकदा तरी सांगा की मनोज बाजपेयीचा आवाज काढला आणि मिमिक्री केली आहे. कारण त्या माणसाने आज ताग्यात एकही रोल सेम केला नाही आहे. आवाजासकट, मॅनरिझम सकट, सगळ्याच्या बाबतीत दरवेळेला वेगळे दिसलेत ते कॅरेक्टर. तेच तेचपणा दिसला नाही आहे.
किंवा तोच आवाज घेऊन नाही ते कधी गेले. अनेक वेळेला बदलत गेलेत. आणि मी म्हणतो ना, मी सगळ्या बाबतीत आय एम फॉर्च्युनेट. मी खूप नशीबवान आणि मी प्रचंड विल पॉवर आहे माझी. मी एक सिरियल करत होतो, अस्स सासर सुरेखबाई. तेव्हा बुधा सिंग नावाची त्यांची फिल्म आली होती. त्याच्या प्रमोशनसाठी त्या सिरियलला ते आले होते आमच्या एका एपिसोडला, मराठी सिरियलला. आता बरेच जण ॲक्टर जातात, कारण महाराष्ट्रात मराठी सिरियल खूप चालतात म्हणून. तर मी सकाळी गेलो तेव्हा मला कळलं की मनोज बाजपेयी येणार आहेत. काय बोलतो आणि नेमकं कळलं की सीन माझ्याबरोबरच आहे. काय ते येतात आणि मला म्हणाल दुसऱ्याला, अरे तो देखना बिलकुल बुधा सिंग देखना वगैरे असं बोलून ते जातात. आणि त्याचे बसले होते आणि तो माणूस लिटरली आला होता तिथे, खाली गादीवर बसले होते आणि सीनच्या अगोदर ते आपले सीन बघत होते. आणि आमचा अनिकेत मसवेकर आमचा EP आहे. तर मी त्याच्याकडे बघून बोललो, एक दिवस या माणसावर काम करायचं यार, एक दिवस, आणि मी करणार. तर मला निघलं होईल नक्की संत्या, नक्की. आणि 3-4 महिने गेले त्या गोष्टीला. आणि आय गॉट अ कॉल फ्रॉम वन कास्टिंग कंपनी की सर वी कास्टिंग फॉर वन फिल्म, सो वी वॉन्ट युअर ऑडिशन. मी गेलो ऑडिशन वगैरे दिलं आणि मला 2 दिवसांनी फोन आला, हे संतोष कहाँ पे तू? हाँ, बोला कौन? अरे देवाशीष बात कर रहा हूँ. बोला कौन देवाशीष? देवाशीष मखीजा. बोला हा सर, कारण देवाशीष मखीजाचे डिरेक्टर, ज्याचं मी तांडव पाहिलं होतं, इलायची पाहिली होती, शॉर्ट फिल्म्स, आजी पाहिली होती. मी पटकन म्हटलं हां देव सर. हे पण माझ्यासाठी मॅनिफेस्टेशन होतं. जेव्हा मी ते बघितली होती आजी आणि तांडव, ते म्हणलं यार अशा दिग्दर्शक याच्यावर काम करायचं यार. आणि गॉट अ कॉल फ्रॉम देवाशीष, कैसा है तू, तेरा ऑडिशन देगा, तू आजा, किधर रहता है तू? बोले सर थाना रहता हूँ. अरे यार तू थाना कैसे? तर तेवढं त्यांनी म्हटलं, अरे म्हटलं नाही सर वैसे कोई प्रॉब्लेम नहीं, 1 घंटे में पहुंच जाऊंगा. नाही छोटा टाइम लग जाएगा, तू कल आ जा. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला गेलो. देवाशीष मखीजाने मला मी आतमध्ये गेलो, अरे आजा आतमध्ये गेलो, सगळे असे त्यांचं बसले ते असिस्टंट डिरेक्टर वगैरे. तर उठून देवाशीष मखीजाने टाळी वाजवली आणि सगळ्यांना बोललं, सो हिअर कम माय विलास. सो डायरेक्टच बोलले ते, रोल ठरवला होता. हां. तर त्यांनी मला सांगितलं, संत्या तेरे को मैंने 10 साल पहले देखा है. त्यांनी झेंडा बघितला होता आणि ते रायटिंग प्रोसेसमध्ये होते या फिल्मच्या. आणि तेव्हा मेरठ त्रिवेदी वॉज रायटर, मतलब मेन रायटर फिल्मचा. तेव्हा देवाशीष मखीजांना मेरठ त्रिवेदीने दाखवलं होतं झेंडा. बोलत ये देख, ये लडके को देख, ये तेरा विलास बन सकता है. 10 वर्षापूर्वी. तेव्हा मी त्यांना आवडलो होतो. त्यांनी झेंडा पूर्ण बघितला होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मैंने पूरी फिल्म देखी, तब मैंने बोला ये मेरा विलास है. तेरा ऑडिशन इसलिए मैंने लिया कि तू वैसे ही दिखता है कि तू बदल गया है. तू वैसे ही दिख रहा है. आणि मग त्याच्यानंतर लेकिन तेरे को भी बदलना पडेगा बोलले, तेरे को थोडासा पहुंच लाना पडेगा, तेरे को पेट बढ़ाना पडेगा. बोललो मग ते केलं आणि मी काच झालो तिकडे. आणि त्यांनी मला बॉम्ब बोललो, अरे यार तेरे को तू कर रहा है मेरे साथ, तेरे को पता ना और कौन कौन है? मनोज भी कर रहा है, तू और मनोज लीड है. तो बोले सर मनोज, अबे मनोज बाजपेयी. बोले क्या बात कर रहे सर? मनोज सर? हाँ फिर तेरी ऑडिशन देखी उसने, बहुत खुश हो गया, उसने बोला ये बेस्ट है लड़का करके. आणि सी यार मला आईला आपण बोललो तर एक दिवस काम करीन या माणसाबरोबर. आणि मला लीड रोलमध्ये त्यांच्यावर, मी आणि बाजपेयी आम्ही दोघं लीड, जी सोनी लिव्हला आता ॲमेझॉनला पण नेटफ्लिक्सला पण आहे. आणि त्याच्यानंतर जी मैत्री झाली माझी आणि बाजपेयींची, अमेझिंग. म्हणजे सिनेमानंतर आजही त्यांचा मेसेज असतो. आज ज्या व्यक्तीला आपण आयडल मानतो, आपला आदर्श मानतो, किंवा ज्याला आपण सिनेमात बघून आपण पण ॲक्टर होऊया का असा विचार केला होता, आज त्या व्यक्तीबरोबर काम करणं, त्या व्यक्तीची ओळख असणं, त्याचा नंबर माझ्याकडे असणं, दॅट्स व्हेरी अमेझिंग थिंग. दॅट्स वाय मी कायम बोलत असतो, आय एम सो ब्लेस्ड. खरे, ज्याला आपण असं एकदम असं बघितलं त्याच्यावर, ज्या दिग्दर्शकावर काम करत, देवाशीष मखीजा यार, इसच्यात काम करणं, तो डिरेक्टर, इसच्यात काम करत, तो अभिनेता. नशीब, नशीब काय, थँक्यू. नशीब अँड ऑफकोर्स प्रयत्न. येस. असं कधी पॉइंट आला का की नाही करायचं मला काम या इंडस्ट्रीत? हो, कधी. पण ते कशामुळे त्याच्यावर डिपेंड आहे. अनेक मी बऱ्याच वेळेला म्हणतो ना, असं काही नाही की इंडस्ट्रीज आहे, अनेक क्षेत्रात आहेत. काही माणसं फार का असा विचार ठेवतात, का असं वागतात, का इतकी इन्सिक्युरिटी भरली आहे, म्हणजे खूप त्राग होतो यार. कशासाठी तुम्ही एवढी इन्सिक्युरिटी ठेवून वागता समोरच्याशी?
कसली भीती आहे. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तुम्हाला इन्सिक्युअर फील होईल ना, अरे हा सॉलिड करतोय हा, त्यावेळेला ठरवा मोठ्या मनाने की तुम्हाला काही येत नाही. परत सांग. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल इन्सिक्युरिटी वाटते अशी की यार हा आला रे, हा सॉलिड करतो यार, यार याचं काय करू, याचं काय करू, आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी करतं, तुम्ही त्याच्याबरोबर तेवढं चांगलं काम कसं करू, याऐवजी ह्याची कशी वाट लावू, ह्याला कसं कमी खाली पाडू, ह्याचा विचार करावा लागतं ना, तेव्हा मी प्रामाणिकपणे सांगतो, मोठ्या मनाने ठरवा की आपल्याला काही येत नाही, आपण त्या लायकीचे नाही आहोत, गप बाहेर पडा. जर तुम्ही चांगलं काम करताय, उगाचच पॉलिटिक्स करत बसायचं, उगाचच ह्याच्याबद्दल काहीतरी बोलायचं, उगाचच ह्याचा कुठेतरी पाणउतारा करायचा, उगाच चार चौघात तो नसताना अरे तो काय, तो फालतू, त्याचा काय, अरे तू नीट बन गाढवा, तू वाजवतोय त्याचं रोल नाणं खणखणीत. मग तेव्हा वाटतं की यार नको, मग तेव्हा असं वाटतं की नाही यार, मग यांच्याबद्दल कशाला, खूप चांगली माणसं आहेत की, अजून चांगले मित्र आहेत जे प्रेज करतात. म्हणजे मला एकताराच्या वेळेला ना मी असंच झालो होतो, जेव्हा फ्लॉप झाली फिल्म, जसं तुम्ही एकतारा काय आहे? हे आज तेवढं वाईट वाटत नाही जेवढं तेव्हा मला खूप वाईट वाटत नाही. सिनेमा एका आठवड्यात उतरला होता. मी आणखीन एक गोष्ट ती सांगायची राहिली, बऱ्याच वेळेला चांगली कलाकृती, चांगली कथा, चांगली मेहनत एका ना मूर्ख निर्मात्यांच्या हातात जाते, ज्यांना त्या सिनेमाचं काही करता येत नाही आणि सिनेमा बसतो. आणि केलेली मेहनत, केलेले कष्ट, जे काही सॅक्रिफाईस असतील, जे काही सगळं असेल, सगळं केरात जातं, ते त्याचा त्रास जास्त होतो. आणि तो सिनेमा पोहोचला नाही तेव्हा मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो. मी लिटरली बऱ्याच वेळेला ट्रोल करतात, काय सांगतो इथे, ड्रिंक करायला लागलो. मी लिटरली त्यावेळेला स्टार्ट ड्रिंकिंग लाईक हेल, दिवस रात्र प्यायला लागलो होतो. मी फ्रस्ट्रेट झालो होतो. मी अवधूतला फोन कर, मी विजूला फोन कर, या सिनेमा नाही चालला, तर मला विजू म्हणायचा, संत्या बाहेर पड त्यातनं, मूर्ख आहेस का, एका फिल्मनी काय होतंय. मी त्यात दोष कोणालाच देत नाही, कारण शेवटी मगाशी बोललो ना, आपल्या बुडाला आग किती आहे ते आपल्यालाच माहिती आहे, आपण कुठल्या तव्यावर बसलो आहे. तर मला खूप त्रास होत होता आणि दॅट वॉज स्टेईंग अलोन. त्यामुळे असं फ्रस्ट्रेशन की माझा सिनेमा एवढी मेहनत केली, गेला. तो सिनेमाबद्दल मी असं कर्स करत होतो त्या एकतारासाठी. आणि वन फाईन डे जस्ट मी घराच्या खाली उतरलो आणि त्यावेळेला माहीत नाही, कदाचित ती पुन्हा एकदम आय एम ब्लेस्ड अँड आय एम गॉड्स पर्सन, की मला ना 10-15 जण सर त्यातले 2 जण, सर तुमचं एकतारा पाहिला, काय काम केलंय सर तुम्ही. हां, त्यातलं एक जण तो मला अशी मिटिंग भरली, स्टार्ट क्राईंग. त्याची बायको अहो सिनेमा समजा नुसते रडत होते सिनेमा बघून झाल्यानंतर. आणि त्यांनी मला ते प्रेज करत होते एकताराबद्दल, काही जण झेंडाबद्दल, कोणी मोरयाबद्दल, कोणी या सिनेमाबद्दल, कोणी गोजीरवाण्या घरातल्या सिरियलबद्दल, आणि स्टार्ट प्रेझिंग. आणि ते सगळं झाल्यानंतर मी गाडीत बसलो, म्हटलं यार एवढं काम केलंय पण ज्याचं आपल्याला एवढं प्रेम मिळतंय, ह्या दोघांनी एकतारा पाहिलाय, ज्यांनी माझं काम सुंदर झालंय सांगितलंय, काय मूर्खपणा करतोय मी. और क्या चाहिए. दॅट डे ॲट द सेम टाइम आय स्टॉप एव्हरीथिंग. बॉस निकलो इधर से, दिस इज बॅड. आणि मी पुन्हा गाडी माझी रुळावर आणली. ॲज अ आर्टिस्ट डू यू गेट अटॅच टू दॅट रोल, म्हणजे अशी होते का की, Obviously. कारण हे अटॅचमेंटमुळे झालं ना. हो, अटॅचमेंट आहे ना. 7-7.5 महिने मी काही केलं नाही दुसरं काम. येत नव्हती की केलंच येत नाही. नाही, नाकारले मी 2-3 प्रोजेक्ट नाही केले मी. कारण अवधूतचं असं म्हणत होतं की संत्या, त्याचाही विश्वास होता, माझाही विश्वास होता, संत्या दिस इज बिग फॉर यू. इन अँड ॲज संतोष जोईकर जेव्हा आपलं येतं ना पोस्टरवर, तेव्हा खूप स्वप्न, त्यानंतर त्या खूप जबाबदाऱ्या, सगळं एकत्र येतं आपल्याकडे. ते सगळं असं बर्डन माझा सिनेमा बस. इसके बाद तो खूप गोष्टी घडत गेले होते. काही निर्मात्याचं शूटिंग चालू असताना येऊन भेटून गेले होते की पुढचं साईन करूया वगैरे वगैरे. आणि एका दिवशी सगळा पत्त्यांचा बंगला कोसळतो. पण ही अनप्रेडिक्टेबिलिटी सगळीकडे, तुमच्याकडे जास्त आहे आर्टिस्ट म्हणून, कारण चालला तर चालला, नाही तर नाही चालला. हा, पण मला असं वाटतं ना, तेव्हा ते वाईट वाटत होतं, आज ते खूप चांगलं वाटतंय. यू सॉ द डार्केस्ट. हां, बिकॉज ते झालं असतं ना, तर जसं तेव्हा कदाचित वेगळा बदललो असतो मी मूर्खासारखा. त्यामुळे कदाचित ते एक छान चित्र मी पाहिलं होतं. एक लहान मुलगी रडते कारण तिच्या हातातलं छोटं बाहुलं देवाने, म्हणजे त्या माणसाने काढून घेतलंय, आणि त्याच दुसरा हात त्याचं मागे आहे, तिथे एक मोठं टेडी बेअर आहे. सो त्याच्यात एक लाईन होते की आता मी तुझ्याकडून हे घेतोय, पण तुला माहीत नाही आहे तुझ्यासाठी माझ्या हातात किती मोठं आहे. सो मे बी समथिंग इज बिग देअर फॉर मी. थँक्यू सो मच फॉर सेईंग दिस. कारण आपण म्हणजे प्रेक्षक
कानासोबत पटेल की आपण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीत अडकून बसतो आणि आपण वी डोंट सी द बिगर पिक्चर. नाही पाहत. थँक्यू सो मच फॉर सेईंग दिस. पण याचा अर्थ तर पॉझिटिव्ह राहा किंवा जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं दरवेळी मी मानत नाही. बस हे मला पाहिजे. आता मी तेवढा ॲग्रेसिव्ह पण आहे. ही मेरे को चाहिए. हां, मी त्याचं काही मनाला घेऊन उरावर घेऊन बसत नाही. पण ते मला पाहिजे, ते मला मिळणार. मी प्रचंड विचार करतो या गोष्टीचा. पण हे खूप प्रॅक्टिकल आहे ना की नाही जे लेट गो करा, नेक्स्ट आणि ॲम्बिशियस राहा. मी तुम्हाला सांगू, माझं कुशाला तुम्ही विचारलं नाहीत किंवा विजूला. आत्ता आमच्या मामाच्या गोव्याला जाऊ याचं शूटिंग चालू होतं ना, त्याच्यामध्ये मी असं बोललो होतो कुशाला, म्हणजे यार पॅकअप झालं ना आपलं, 1-2 दिवसांनी लंडनला जाणार आहे यार, 10 दिवस नुसतं 10-12 दिवस फिरून येतो यार. तर कुशाला सांगते यार काय तुझं असेल बाबा आहे ते म्हटलं. आणि ते बॅकअप द महिना तुझ्या आता लंडनला म्हणजे असं नाही ना, 60-70 हजार रुपये तिकीट काढा, मग तिकडे पाऊंड्समध्ये पैसे 10-12 दिवस. हा विचार मला एक फिल्मचा कॉल आला. विशाल आमचा मित्र आहे, ठीक आहे ती फिल्म. त्यानंतर मला फोन आला की संध्या फिल्म करतो मी, तुझं कसं आहे शेड्यूल. म्हटलं तर मला ते आधी माहीत नव्हतं कुठे आहे. म्हटलं की असं आहे संध्या, तू फ्री होतोस ना, आपण लंडनमध्ये करतो शूट. म्हटलं ओके हां तुला तिकीट पाठवतो, तू तुझं सगळं फ्री झालंस की ये. आणि मी गेलो लंडनला. आणि समोर काही गोष्टी थोडंसं वेदर आणि मी या गोष्टी इकडे गेला ते आता आम्ही ऑगस्ट किंवा नोव्हेंबरमध्ये सुरू करू. तर ते नाही झाली, थांबलं. मी 11 दिवस नुसतं लंडनमध्ये प्रोडक्शनच्या पैशावर, अर्थात माझे पण पैसे होते ते, मग तिकिटावर मी फिरून आलो लंडन. मला कुशालवर कुत्रा कसला मॅनिफेस्ट करतो रे हा शूटिंग संपायच्या आधी बोलला मी 2-3 दिवसांनी नुसतं लंडनला 10-12 दिवस जाऊन येतो. हा लंडनला गेला, याच्यासाठी तिकीट आलं, याच्यासाठी रूम बुक झाली आणि हा तिथे शूटिंग होतं ते थांबलं, ते पोस्टपोन झालं. हा 10 दिवस फिरून आला लंडनमध्ये निर्मात्याच्या पैशावर. मग अर्थात ते नंतर ते होतील, पण झालं ना लंडन. फक्त साला बोललं आणि जाऊन आला 12 दिवस. आता पुढे काय म्हणजे एक असं काहीतरी ॲम्बिशन काय? जे मॅनिफेस्ट करणार होईल म्हणजे ते. कारण म्हणतं नंतर जेव्हा मी एक छान ऐकलं होतं. हां नाही, मॅनिफेस्टेशन ना मध्ये ना युनिव्हर्सला ना आकडे कळत नाहीत किंवा एकर्स कळत नाहीत. त्याला चॉपर कळत नाही, त्याला ट्रेन कळत नाही, त्याला काही कळत. त्याला एकतर डाऊन कळतं किंवा अप कळतं. सो ऑलवेज आस्क फॉर टॉप. सो मला या फील्डमध्ये टॉपला जायचं आहे. मला सुपरस्टार व्हायचं आहे. मला सुपर वर्ल्ड ग्लोबल स्टार व्हायचं आहे. मला उत्तम काम करायचं आहे. दी बेस्ट वर्क आय वॉन्ट टू डू. आणि मला जगातलं सुपर भयानक श्रीमंत व्हायचं आहे. जे मला हवं ते मला हवं आहे. तथास्तु. येस वास्तू म्हणते तथास्तु. येस. सो ऑलवेज आय एम सेइंग दॅट. मला मस्त राहायचं आणि फिजिकली सुपर फिट. मी आताही मॅनिफेस्ट बऱ्याच वेळेला बोलतात ना असं. सो मी डिसाईड करून ठेवलं कधी आता म्हणजे आई वैतागते त्याच्यावर, पुतणी वगैरे. म्हटलं मी ठेवलं म्हणजे 75-80 त्याच्यावर नाही. त्याच्यानंतर रिबूट, सिस्टम रिबूट. 75-80 काय एज त्याच्यावर नाही. हां, कारण मला माहिती आहे मी 80ला मी अजिबात असं वगैरे कधी आयुष्यात होणार नाही. मी असंच राहणार आहे व्यवस्थित, फिट अँड फाईन. मी असं अंथरुणात पडून अजिबात नाही. कडक डायरेक्ट म्हणजे चल टी व्ही बंद कर, कसं आपण बंद करतो तसं टाईप. मी कोणाला त्रास बीस काही नाही, स्वतःलाही नाही, दुसऱ्यालाही नाही. सो मी ते ठरवलं आहे आणि मी सगळं डिझाईन करून ठेवलेलं आहे. कधी काय अच्छा असं की माझी पुतणी मधुरा ती पुढे मोठी होईल, मग व्यवस्थित सेटल, तिचं लग्न होईल, मग ती प्रेग्नेंट असेल आणि प्रेग्नेंट असेल तेव्हा ती जावई बापू आणि ती माझ्या घरी आली असते. सो मी मग जावई बापू नुरेचे 1-2 ड्रिंक्स होतील माझे. एवढं ते काय पिक्चर आहे का? हां असं 2-1 ड्रिंक्स होतील. अच्छा. आणि मग ती एकदम फुल सीन बनवलाय. जेवण वगैरे होईल. मग त्याच्यानंतर मी दोघांना सांगेन जाऊन तुम्ही आराम करा. आणि मग मी सांगेन पक्या गाडी काढ. हा पक्या कोण होता? जो लेके जाता है. अरे बापरे. पक्या गाडी काढ तो निकल लेने का, शांती में क्रांती में जाने का. त्यामुळे असं ठरवून ठेवलं की हे त्याच्यानंतर रिबूट, त्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या याच्यानंतर कुठेतरी युरोप प्रिन्स विन्स असं परत नाही त्याला वापस उसी घर में आ गया. बापरे. काहीतरी हे सगळं ते सीन ऐकता मी माझा प्रश्नच विसरले. मी जबरदस्त मॅनिफेस्ट करतो. हो ना. मी एक नाव घेणार आणि ते नाव घेतल्यावर काय मनात येतं एका शब्दात, शक्यतो एका शब्दात सांगायचं. विकी कौशल. व्हेरी हार्ड वर्किंग अँड सुपरस्टार. अक्षय खन्ना. सुपर ॲक्टर. लक्ष्मण उतेकर. कॅमेरा मागची आणि त्या स्क्रिप्टच्या मागची शक्ती.
संजय मिश्रा. पॉवर हाऊस ऑफ ॲक्टिंग. आलिया भट्ट एका शब्दात. अगेन शी इज पॉवर हाऊस ऑफ ॲक्टिंग. अंकुश चौधरी. द मोस्ट लवेबल, केअरिंग, खूप प्रेमळ, खूप काळजी आणि आत्ताचा महाराष्ट्राचा आवडता सुपरस्टार. अवधूत गुप्ते. फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड अँड सुपर पर्सन. अभिजित चव्हाण. गुड फ्रेंड, गुड ॲक्टर. बिजू माने. अगेन फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. मग आता पुढचं काय नवीन? नवीन आहे, सुरू होईल. मग ह्या बाबतीत बोलू शकतो मी. एक थोडक्यात सांगतो मी ना. पहिलं खरंच पुढचं काय, मग आता नवीन काय मी आता सध्या नाही सांगत. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, हे काय सांगितलं? जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाही मग सांगत. काय सिरीज, सिनेमा, जे काही हिंदी, आहे ते मराठी? येईलच की. थोडस नाही पण येईलच की, जे येईल ते. ऍक्टर म्हणून दुसरं काय करणार? पुढे जाऊन थोडी खड्डे काढणार आहे, किंवा टेलरिंगचं दुकान काढणार आहे, किंवा वडापावची गाडी काढणार आहे. ऍक्टिंगच करणार आहे. सो ऍक्टिंग वाला कुछ आएगा, हिंदी, मराठी. वॉट एव्हर. ओके. एज एन एक्टर आएगा तो अच्छा ही आएगा. वेळ लागे. अच्छा, जे हिंदी ते आहे, याचा अर्थ हिंदी आहे. हाँ, जो भी है. हिंदी आहे. हिंदी, इंग्लिश, तामिळ, कुछ भी. हो, साऊथमध्ये. ओके, साऊथमध्ये जायचं काही हो, प्रयत्न खूप चालू आहेत. चालू आहेत प्रयत्न. भयंकर. असं वाटतंय साऊथच मध्येच होणार. तथास्तु. तू 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 तू. सर्व काहीवर कुशल बद्रिके येऊन गेले तेव्हा मला असं वाटलं काय फनी आहे, मस्त आहे. आता संतोष जुवेकर पण अनदर फनी कॅरेक्टर. सो काही लास्ट क्लोजिंग स्टेटमेंट? हां, म्हणजे क्लोजिंग स्टेटमेंट असं नाही आहे, आणि याच्याबद्दल कोणाला असं काही सल्ला बिल्ला देण्यात मोठा नाही आहे. पण नाही यार, नाही आहे प्रत्येकाच. अजून एक मला सांगायचं राहिलं की मी नवीन एज ॲक्टर्स असतात ना, मला त्यांच्याबद्दल भयंकर आदर आहे. एक म्हणजे ते फिट असतात, खूप फिट, पूर्वीसारखं नाही पोट बाहेर आलेलं वगैरे. आणि दुसरं म्हणजे खूप अवेअर असतात, फिलॉसॉफिकल असतात, खूप नॉलेज असतं, वेल रेड असतात. म्हणजे ते रोज कुठलंही करू दे, त्यांना एक प्रकारचा विजडम असतो. बरोबर. खूप छान वाटतं मला न्यू एज ॲक्टर्स. हो हो, ऑब्व्हियसली. आणि खूप जबाबदारी आहे, आणि तेवढं तसं ते वागतात. आणि म्हणतात ना, स्वतःला त्या स्टेजला घेऊन जायची आणि गेल्यानंतर तिथे राहण्याची एक भूक जी आहे ना, ती जबरदस्त आहे. ती तडप जबरदस्त आहे प्रत्येकात. आणि मला असं वाटतं की ती भूक आणि ती तडप असावी. तुम्ही मला विचारलं की लास्ट स्टेटमेंट तुझं काय असेल, तर आयुष्यात पुढे जाण्याची, टॉपला जाण्याची तडप असावी. पण शक्यतो जेव्हा जेव्हा इन्सिक्युरिटी प्रकार येईल ना, तेव्हा तो जमल्यास टाळा. कारण काय असतं ना, तुमच्या ताटात जे वाढलं आहे आणि माझ्या ताटात जे वाढलं ते माझ्या ताटातलं माझ्या ताटात आहे, तुमच्या ताटातलं तुमच्या ताटात आहे. सो वेल. सो त्याच्या ताटातच एवढं का, त्याला तेच का, मला हे का नाही. आता हे माझ्या ताटात आहे ना, ते माझं आहे. पुढच्या वेळेला तुझ्या ताटात ते कसं पडेल याच्यासाठी प्रयत्न कर. त्यामुळे थँक्यू. डोंट बी सो इन्सिक्युअर्ड. खूप छान. थँक्यू. आणि तुम्ही स्वतः ज्याच्यातनं गेलात त्याच्यातून आलेलं हे जे शहाणपण आहे, जे आता लोकांना खरंच याची किती जरूर आहे ना कुठल्याही क्षेत्रामध्ये. आणि हेट्रेट कमी करा यार, तो हेट्रेट काढून टाका मनातला आणि सोडून द्या. मला असं वाटतं की दुसऱ्याचं वाईट करून काही होणार नाही आहे ना, तुमचं काही चांगलं होणार आहे की त्याच्याबद्दल. मग मला हे फार मनाला लागलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही जर एखाद्याला मित्र मानलात तर खरोखर मनापासून मित्र माना. नसेल तर सरळ सांगा, बाबा तू माझा मित्र नाहीस, तू माझ्या ओळखीचा आहेस. कारण ओळख असणं आणि मैत्री असणं यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे सगळेच मित्र नसतात. त्यामुळे ज्याला जर मित्र मानलं तर त्याला मित्र म्हणूनच ठेवा. सगळ्या सकट टेढा आहे पर मेरा आहे असं समजा. खूपच छान. थँक्यू सो मच. मला पण आज खूप शिकायला मिळालं. म्हणजे आता ॲक्टर म्हणून तुम्ही आलात, पण मला पण त्याच्यातनं असं जे आयुष्याचं शहाणपण जे मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर गिव्हिंग युअर टाईम. मला असं वाटतं आमची टीम बरेच दिवस संपर्कात आणि होती. मी ते मगाशी आलेल्याच सुरुवातीलाच म्हणालो सॉरी, त्या दिवशी ठरलं होतं आपलं, पण नाही, त्या नाही दिवशी येता असं नाही, आलं. मला असं वाटतं बऱ्याच दिवसापासून होती. अच्छा. हां. पण नेमकं या सिनेमाच्या निमित्ताने झालं. सिनेमाच्या निमित्ताने आलं. येस. खूप खूप थँक्यू धन्यवाद. सो मच. थँक्यू. प्रेक्षको, संतोष जुवेकर म्हणजे काय आहेत ते आज कळलं. म्हणजे ते फक्त त्यांचा रोल नाही, तर त्याच्या पलीकडे एक माणूस म्हणून, एक थिंकर म्हणून ग्रेट आहेत असं मला वाटलं. तुम्हाला एपिसोड आवडला असेलच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मामाच्या गोव्याला जाऊया. हा सिनेमा आता थिएटरमध्ये आलाय, सो बघा, आठवणीने बघा. आणि एकटे जाऊ नका, मित्रांसोबत जा, मजा येईल. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या छानशा गेस्ट बरोबर सर्व काहीमध्ये.